मातोश्री 11 धाराशिव, कैलासवासी राजेश भैया नागदे यांच्या स्मरणार्थ युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी सागर चषक 2026 चा थरार आपण पाहणार आहोत। लाईनअप करायचं एका लाईन मध्ये, दोन्ही कॅप्टन आपण एका लाईन मध्ये लाईनअप करा। चला दोन्ही संघ एका लाईन मध्ये। इसा 11 कॅप्टन संदीप पवार, युनिक स्पोर्ट परांडा यांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूसाठी एक कॅप आहे, ती कॅप आपण परिधान करायची। कॅप आपण देतोय कॅप्टन दिनेश माने यांच्याकडे, कॅप आपण सुपूर्द करतोय। युनिक स्पोर्ट परांडा एक युनिक कॅप आहे आणि ती कॅप घालूनच आपण मैदानामध्ये खेळायचंय। प्रणव बारकोल आपली वेस्ट इंडिज कॅप दुसरीकडे द्या। चला इसा 11 इधर आओ ना, संदीप सर, कॅप्टन संदीप पवार। दोन्ही संघाचे स्पॉन्सर देखील असतील तर आपण समोरच्या बाजूला यायचंय। सागर ग्रुपचे कमिटी मेंबर आपण सर्वांनी यायचंय। दोन्ही संघाचे टीम स्पॉन्सर सन्माननीय काशीद साहेब देखील आलेले आहेत। चला इसा 11 टीम स्पॉन्सर आणि सर्व खेळाडूंना सूचना आहे, या सामन्यामध्ये आपण युनिक स्पोर्ट परांडाची कॅप घालूनच खेळायचंय, इतर कोणतीही कॅप चालणार नाही। इथे या। मेगा फायनल ग्रँड फिनालेची मात्र तयारी पाहतोय। दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही दिग्गज संघ, एका बाजूला संघ आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठवाडा अर्थात धाराशिवचा संघ आहे। मातोश्री 11 धाराशिव या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला पहिला संघ आहे। सगळे कमिटी आपण यायचंय। सागर चषक 2026 कमिटी सन्माननीय सचिनजी शिंदे साहेब आपण देखील यायचे। समर्थ सिटी डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा शिंदे साहेब आपण देखील यायचे। एसकेटी ट्रान्सपोर्ट सन्माननीय संकेतजी कुलकर्णी साहेब आपण देखील यायचे। सन्माननीय सचिनजी शिंदे साहेब, सन्माननीय धीरजी गायकवाड हे देखील आपल्या समवेत आज प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेची पारितोषिक आपण पाहतोय। एका बाजूला संघ आपण पाहतोय कॅप्टन दिनेश माने यांच्या नेतृत्वाखाली बिग अँड बिग क्लॅप या वर्षी सागर चषक 2026 च्या फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ। प्लीज वेलकम मातोश्री 11 धाराशिव। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। युनिक स्पोर्ट परांडा युनिक चॅम्पियन ट्रॉफी सागर चषक 2026 चा थरार आपण पाहतोय। या वर्षी या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलेला दुसरा संघ आपण पाहतोय इसा 11 सोलापूर संघ मालक आणि त्यांच्या समेत कॅप्टन संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ आपण पाहतोय। मैदानामध्ये ग्रँड एंट्री तब्बल 2 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारा सामना। सामन्यातला पहिला चेंडू पडण्यापूर्वी प्रेक्षकांची गर्दी देखील बरंच काही सांगून जाते। या स्पर्धेचे आमचे सर्व बक्षीस दाते, त्याचबरोबर सागर चषक 2026 ची संपूर्ण कमिटी यांना देखील विनंती असेल आपण मैदानामध्ये जायचं। युनिक स्पोर्ट परांडाचे सर्वे सर्वा सन्माननीय अल्ताभाई मुल्ला आणि सर्व मान्यवरांना विनंती आपण मैदानामध्ये जायचंय।
व्ही शेप करायचा आहे. एका बाजूला मातोश्री 11 धाराशिव आणि दुसऱ्या बाजूला ईसा 11 सोलापूर. व्ही शेप करा आपण. सरळ लाईन केली तरी चालेल. थोडस मध्ये जागा शिल्लक ठेवायची आहे. कॅप्टन दिनेश माने आणि कॅप्टन संदीप पवार थोडीशी मध्ये जागा शिल्लक ठेवा. प्रेक्षकांची देखील अभूतपूर्व अशी गर्दी आपल्याला आज या मैदानावरती पाहायला मिळते. अवघ्या काही क्षणामध्ये कैलासवासी राजेश भैया नागदे यांच्या स्मरणार्थ युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी सागर चषक 2026 चा मेगा फायनलचा थरार मैदानावरती रंगणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्टेडियमवरती रंगतोय. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार, जल्लोष क्रिकेटचा मात्र आज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. तब्बल 2 लाख रुपयांचा हा सामना आहे. दोन्ही संघाच्या नावावरती 1 लाख रुपये कमीत कमी डिपॉझिट आहेत. 1 तास मैदानावरती घाम गाळायचा आहे आणि 1 लाखाचे 2 लाख रुपये करायचे. जगाच्या बाजारपेठेमध्ये असा कोणताही लिगली व्यवसाय नाहीये अर्ध्या तासामध्ये 1 लाखाचे 2 लाख करता येतील. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती ते आपल्याला पाहायला मिळतंय. टेनिस क्रिकेटचा जर आपण पाहिलं तर सध्या सुवर्ण काळ सुरू आहे. गल्लीपासून सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा खेळ दिल्लीमध्ये पोहोचला आणि दिल्लीतून हवाई मार्गे शारजा, दुबई, NPL, हन्नान प्रीमियर लीग अशा तब्बल 25 लाखांच्या टेनिस बॉलच्या स्पर्धा देखील आपण यशस्वी होताना पाहिलेल्या आहेत. आज आपल्या या धाराशिवच्या मैदानावरती खऱ्या अर्थानं गेल्या 3-4 वर्षापासून ही स्पर्धा होते. जे स्वप्न होतं धाराशिव जिल्ह्याचा एक चांगला संघ आज मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्री 11 धाराशिव आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातला संघ आहे. म्हणजे मैदानावरती सामना पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा. भगवान सर, आपण पुढे गेले तरी चलल, फ्रिक्वेन्सी जाईल तिथपर्यंत. फक्त तोंड इकडे ठेवा आमच्याकडे. सर्वांनी आपल्या जागेवरती उभा राहायचंय. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. आपल्या डोक्यावरती असणारी कॅप, आपल्या डोळ्यावरती असणारा गॉगल आपण काढायचा आहे. गॉगल काढायचा आहे. आपल्या डोक्यावरची कॅप काढायची आहे. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. जिथपर्यंत माझा आवाज येतोय तिथपर्यंत आपण सगळ्यांनी उभा राहायचंय. सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभा राहायचंय. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. 52 सेकंदाची जी भारताच्या राष्ट्रगीताची ताकद आहे ती ताकद मात्र राष्ट्रगीत माध्यमातून आपण सर्वांनी जिथपर्यंत आवाज जातोय डोक्यावरती असणाऱ्या कॅप काढायचे, डोक्यावरची आपल्या टोपी काढायचे. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. डोळ्यावरती गॉगल असेल तर गॉगल देखील काढायचा आहे. जिथपर्यंत आवाज जातोय आपण सर्वांनी भारताच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहायचंय. सगळे उभा राहिलेले आहेत. जवळपास आपल्या शेजारी पाठीमागच्या बाजूला 2-3 बसलेले आहेत. त्यांना सांगा आपण राष्ट्रगीत घेतोय. झाडाखाली बसलेले 2 जण आपण राष्ट्रगीत घेतोय. आपण उभा राहायचंय. सगळे जवळपास उभा राहिलेले आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत सुरू कर. भारत माता की, भारत माता की. मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेक करायचे. टॉस मान्यवर आणि फक्त दोन्ही कॅप्टन आणि डिसिजन जागेवरती आहे. 6 षटकांचा हा सामना असेल. मेगा फायनल टॉस होतोय. एका बाजूला कॅप्टन दिनेश माने आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आपण पाहतोय संदीप पवार. चलो टॉस होतोय. टॉस का बॉस. सागर चषक 2000. टॉस का बॉस
मातोश्री 11 धाराशिव विरुद्ध दुसऱ्या बाजूला मातोश्री 11 धाराशिव संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. एक जबरदस्त बॅटल मात्र मैदानावरती रंगणार आहे. तब्बल 2 लाख रुपयांचा हा सामना आहे. प्रेक्षक वर्ग देखील या सामन्यासाठी सज्ज झालाय. दोन्ही कॅप्टन अल्ताबाई ट्रॉफी दोन्ही कॅप्टन हातामध्ये घ्या. मॅचच्या दोन्ही कॅप्टनच्या हातामध्ये ट्रॉफी असेल. होतंय दोन्ही कॅप्टन ट्रॉफी सोबत फोटो. दोन्ही कॅप्टन 1 नंबरची जी ट्रॉफी आहे हातामध्ये घ्या. बोथ कॅप्टन कॅप्टन दिनेश माने कॅप्टन संदीप पवार ट्रॉफी आपल्या हातामध्ये घ्यायचे. खेळाडूंची ओळख देखील आपण पाहतो. इसा 11 सोलापूर या संघाची ओळख आयोजन समिती आणि युनिक स्पोर्ट परांडाचे सर्वा सन्माननीय अल्ताभाई मुल्ला यांच्या माध्यमातून ओळख परेड देखील घेतली जाते. ओळख परेड संपन्न झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन दिनेश माने आणि कॅप्टन संदीप पवार प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण दोघांनी हातामध्ये घ्यायची. त्याच्यानंतर फोटो सेशन होईल. MS स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जायचंय. युट्यूब मध्ये जाऊन सर्च करा MS स्पोर्ट आणि या सामन्याचा लाईव्ह आनंद घ्यायचा आहे. मोबाईल मध्ये जाऊन युट्यूब मध्ये जाऊन सर्च करा MS स्पोर्ट आणि या सामन्याचा लाईव्ह आनंद आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती देखील घ्यायचा आहे. काही प्रेक्षकांनी मात्र आतापासूनच जागा रिझर्व केली असं म्हणावं लागेल. आज आमचे धाराशिव जिल्ह्यातले महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे अनेक पोलीस अधिकारी देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचंही आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज बरेचसे महाराष्ट्र पोलीस ज्यावेळी धाराशिवच्या मैदानावरती सामने होतात बऱ्याच संघामधून आपल्याला महाराष्ट्र पोलीस देखील सामने खेळताना पाहायला मिळतात. आज देखील महाराष्ट्र पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत. दोन्ही कॅप्टन एक फोटो सेशन होईल पहिल्या ट्रॉफी सोबत. फक्त कॅप्टन असतील दोन्ही ट्रॉफी हातामध्ये घेऊन. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी फक्त कॅप्टन दोन्ही कॅप्टन. कॅमेरामॅन फोकस. कैलासवासी राजेश भैया नागदे यांच्या स्मरणार्थ युनिक स्पोर्ट परांडा आयोजित युनिक चॅम्पियन ट्रॉफी सागर चषक 2026 ग्रँड फिनाले मेगा फायनल महाअंतिम सामना. नाणेफेक मात्र जिंकले मातोश्री 11 धाराशिव आणि दुसऱ्या बाजूला संघ आहे इसा 11 सोलापूर. मंचावरती मान्यवरांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अल्ताबाई मुल्ला त्याचबरोबर आमच्या या स्पर्धेचे सर्व बक्षीस दाते यांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आणि दोन्ही संघ डगआउट मध्येच बसायचंय. दोन्ही संघाला सूचना आहे. आणि डगआउट मध्ये ज्या चेअर्स आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या चेअर्स वरती जर इतर प्रेक्षक असतील तर त्यांनी खेळाडूंसाठी त्या चेअर्स रिकाम्या करून द्यायचे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढते. मला वाटतंय या सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती धाराशिवच्या क्रीडा रसिकांची गर्दी देखील वाढते. अवघ्या काही क्षणामध्ये सामन्याला होईल सुरुवात. एक जबरदस्त स्पर्धा मात्र आपण पाहतोय. सलग 4थं वर्ष आपण या मैदानावरती पाहतोय. प्रत्येक वर्ष पारितोषिकाच्या रकमेमध्ये वाढ देखील आपण पाहतोय. तब्बल 2 लाख रुपयांचा हा सामना आहे. सोलापूर संघ जफर साथी इस बार डगआउट चॉइस करो. इधर अलाउड नहीं है अभी डगआउट. मातोश्री 11 धाराशिव संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अगदी सीमा रेषेवरती मला वाटतंय थोड्या वेळानं जागा शिल्लक राहणार नाहीये कारण प्रेक्षकांची अभूतपूर्व अशी गर्दी आपण पाहतोय. दोन्ही आमचे सन्माननीय पंच आपण देखील तयार राहायचंय. आज घरच्या मैदानावरती खेळताना आपल्याला धाराशिव मातोश्री 11 धाराशिवचा संघ पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आज नक्कीच मला वाटतंय सोन्या बापूची तारीख अगोदरच फिक्स होती. आज कुर्डुवाडीमध्ये असतील सोन्या बापू.
महाराष्ट्राचा सुपरस्टार डान्सिंग अंपायर ज्या ज्या ठिकाणी युनिक स्पोर्ट परांडाची स्पर्धा या मैदानावरती झाली आहे त्यावेळी मात्र सोलापूरचा सुपुत्र डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालाय. परंतु आज बहुतेक कुर्डुवाडीमध्ये अगोदरच तारीख बुक होती. सामन्याला मात्र आपण करणार आहोत सुरुवात. दोन्ही सन्माननीय पंच आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चेंडू देखील आपण पाहतोय यावर्षी या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमो हा चेंडू मात्र आपण पाहतोय मैदानावरती वापरला जातोय प्रत्येक सामन्यामध्ये. इसा 11 सोलापूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला ज्या चेअर्स त्या ठिकाणी आहेत, त्यांना खेळाडूंना उपलब्ध करून द्यायचे. आयोजन समिती सचिन सर, लक्ष्मण, तिथल्या चेअर्स डगआउट मधल्या खेळाडूंना द्यायला लावा. जे इतर प्रेक्षक बसले त्यांना सांगा. त्या पाठीमागच्या बाजूला काही प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना देखील विनंती असेल, समोरचा आपला संघ पाहुणा संघ आहे आणि आलेल्या संघाला आपण चेअर द्यायचे. दोन मातब्बर, दोन दिग्गज, दोन दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध. एका संघाचं म्हणणं असेल नाद करा पण आमचा कुठं, दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी, युनिक स्पोर्ट परांडा, मराठवाड्यातलं एक छोटस गाव आणि त्या गावाचं नाव जर आज आपण पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी 7 समुद्रापलीकडे ज्या ब्रँडनं झेप घेतली तो ब्रँड म्हणजे युनिक स्पोर्ट परांडा. युनिक स्पोर्ट परांडाचे सर्व तय्यबभाई मुल्ला आणि अल्ताफभाई मुल्ला या बंधूंनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मात्र आज सत्यात उतरलंय आणि सत्यात साकारताना आपण पाहतोय. जो ब्रँड आज 7 समुद्रापलीकडे यशस्वी झाला. महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरची, भारतातील आणि भारताच्या बाहेरची देखील मैदानं ज्या बॅटनं गाजवली जातात तो ब्रँड म्हणजेच युनिक. नावाप्रमाणे युनिक असणारा ब्रँड आणि ही स्पर्धा आपण पाहतोय युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी सागर चषक 2024. कोण होणार या वर्षीचा विजेता संघ? मला वाटतं यावर्षी नवीन विजेता संघ या स्पर्धेला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा. मागच्या वर्षी जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कर्नाटकचा संघ देखील आपण पाहिलाय. अबुबकर, आता सध्या मला वाटतं अबुबकर साऊथ भारत प्रीमियर लीग मध्ये संघ खेळत असल्यामुळे यावर्षी त्या संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला नाही. तब्बल आज 140 कोटी प्लस भारतीयांच्या नजरा देखील असतील. संध्याकाळी पाकिस्तानच्या संघाला 4 मुंड्या चित करण्यासाठी सूर्यकुमार यादव, मिस्टर 360 आणि संपूर्ण सेना देखील तयार असेल. कारण याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर ज्या वेळी वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव केलाय त्यावेळी मात्र भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकलाय. हा इतिहास या वर्षी देखील सिद्ध होणार का? प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया सहकार्य करा. जे संघातील खेळाडू आहेत त्यांना खुर्च्या रिकाम्या करून द्या. जे 12 खेळाडू स्क्वॉड मध्ये असतील आणि त्या संघाचे स्पॉन्सर असतील. सामन्याला मात्र सुरुवात होणार आहे. जाऊया आपण समालोचन कक्षाकडे. अगदी जर आपण पाहिलं तर 16 संघाचा समावेश असणारी बिग बॅशची स्पर्धा देखील आपण परांड्यामध्ये डे नाईट युनिक स्पोर्ट परांडा आयोजित युनिक चॅम्पियन ट्रॉफी एक बिग बॅचची स्पर्धा देखील आपण परांड्यामध्ये भारतातील नामवंत 16 संघाची तब्बल 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा पुढच्या काही दिवसामध्ये आपण परांड्याच्या मैदानावरती देखील पाहणार आहोत. अर्थात युनिक स्पोर्ट परांडाचं ते होम ग्राउंड असेल आणि त्या ग्राउंडवरती भारतातील तब्बल 16 नामवंत संघ आणि स्पर्धेचं पारितोषिक असेल तब्बल 5 लाख रुपयांचं पारितोषिक. सामन्याला मात्र सुरुवात आणि समालोचन कक्षामध्ये आपल्या सोबत जोडले जात आहेत महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील 6 राज्यामध्ये ज्यांचं समालोचन महाराष्ट्राच्या हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज अर्थात महाराष्ट्राच्या हिंदी समालोचनाचा मिस्टर ज्युनियर आकाश चोप्रा म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थात सलीमभाई शेख, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून सरडे गावातून बिलॉंग करणारे मिस्टर सलीमभाई शेख आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर जोडला जातो सोलापूरचे सुपुत्र पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा आणि सोलापूरचे सुपुत्र मनीष काळे सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. आमचे सगळे कॅमेरामन देखील तयार आहेत. आमचे ऑपरेटर मुन्ना शेख सर MS स्पोर्टच्या माध्यमातून सामन्यातला प्रत्येक चेंडू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचवला जातोय जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये. आणि त्याचबरोबर आज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी खास करून आमचे शब्बीर भाई
ज्यांचा डीजे आपल्याला सुमधुर डीजे चौकार षटकारानंतर डीजे देखील आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आज मला वाटते मुख्य मंचावरती आमचे सर्व बक्षीसदाते असतील आणि त्याचबरोबर मान्यवरांसाठी मुख्य मंच राखीव असेल. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स मिस्टर सलीम भाई शेख. धन्यवाद. आपण पाहतो वळतो आजचं हे महायुद्ध सागर चषक 2026 महायुद्ध म्हणावं लागेल, कारण कालपर्यंत आपण सर्व लढाई पाहिल्या. आज सकाळी आपण युद्ध पाहिले 2. आज मात्र या सागर चषक 2026 क्रिकेटचं महायुद्ध रंगताना पाहायला मिळतंय. मातोश्री 11 धाराशिव विरुद्ध आपण पाहतो या ठिकाणी समोर उभे ठाकलेले ते ईसा 11 सोलापूर या 2 संघांच्या दरम्यान निश्चित पाहतो सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूने पाहतो खेळपट्टीच्या मुख्य टोकाला चेतक गोरे, तर दुसऱ्या टोकाला आपण पाहतो तर संदीप पवार म्हणजे सँडी पवार. अतिशय दोन्ही दिग्गज फलंदाज आहेत. आणि गोलंदाजीला मात्र आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस, नक्कीच ज्याने सेमीफायनलमध्ये अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती, भेदक मारा केला होता, प्रत्येक फलंदाजाच्या पायात बेड्या ठोकल्या होत्या. आणि असा एक गोलंदाज नक्कीच या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे. ऋषी आदटराव इथे मात्र गोलंदाजी करताना. चलिए आप सभी का फिर से बात स्वागत है. आप देखिए स्वर्गीय राजेश नागरे सर इनकी यादों में टूर्नामेंट यूनिक प्रेजेंट सागर चषक 2026 फर्स्ट फाइनल का मुकाबला बीच मैदान में चेतक गोरे स्ट्राइकिंग पे और पहली गेंद के लिए ऋषि आडटराव लेट्स प्ले का इशारा. पहली गेंद क्रॉस बैटर खेला है, डीप में प्रोटेक्शन है. तो कहते हैं ना सिंगल के साथ में खाता खुल गया है. मेरे साथ में कॉमेडी बॉक्स में मनीष सर तैयार है. स्वागत आपका भी इस बड़े मंच के साथ में. कहते क्रिकेट का मैदान जिंदगी का मैदान, खाता बहुत जल्दी खोल लीजिए, कब क्या पता किसकी तकदीर बदल जाए. पहली गेंद पे खाता खुला है. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती हलक्या तरी खेळून काढलं चेंडू, 1 धाव नक्की मिळेल. अजिंक्य अडसोल के माध्यम से ऋषि आडटराव के लिए इनाम आता. महाराष्ट्र पुलिस हर विकेट के लिए 1000 रुपए. धाराशिव का ये चैंपियन है. धाराशिव के लिए बहुत देखिए तो आप देखिए तो इस टूर्नामेंट के प्रथम बक्षीसदाते हैं जिनके माध्यम से 2 लाख रुपए जिन्होंने दिया है वैसे सन्माननीय रामचंद्र जी पवार साहेब, इनका शुभागमन, मोस्ट वेलकम. दरम्यान जगात आपण या ठिकाणी पाहतो या स्पर्धेसाठी विशेष पारितोषिक 2 लाख रुपये देणारे आदरणीय पवार साहेब. ओहो, यावेळेला जबरदस्त प्रहार केलेला आहे. संदीप पवारच्या बॅटमधून निघतोय, डीप स्कोअरला गेला. आज सुरुवात होतीये चौकाराने. डीजे या चौकारच्या सायनं स्वागत केलंय. याच खऱ्या अर्थानं स्पर्धेचे विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून 2 लाख रुपये पारितोषिक देणारे सर्वांचे लाडके युवा उद्योजक आदरणीय रामचंद्र पवार साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालंय. आणि संदीप पवार यांनी चौकाच्या साह्याने या ठिकाणी आगमन आपलं या सर्जी आपलं सहर्ष स्वागत, मानाची, अभिमानाची, सन्मानाची या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कारण आपल्या माध्यमातून ही स्पर्धा फुलते. 2 लाख रुपये आपल्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्वर्गीय राजेशजी नागरे यांचं स्वप्न आणि स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सागर टीम पुढे आली. जी टीम महाराष्ट्रात चर्चेत असणारी टीम आहे. या सागर चषकाचे नियोजन आपण या ठिकाणी केलं आणि आपल्या माध्यमातून 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आपल्या माध्यमातून देण्यात आलंय. आपलं मनपूर्वक आभार असतील. तरुळे एक निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकले गेलेला जबरदस्त गोलंदाजी कमबॅक होताना पाहायला मिळतंय. ऋषीच्या माध्यमातून नक्कीच पाहूया. संदीप पवार आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला आणि राईटम राऊंड द विकेटचा मारा करतोय. वेगवान गोलंदाज आहे ऋषी. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न होता, फटका फसतोय. मात्र या दरम्यान 1 धाव मात्र निश्चित मिळते. ही चोरटी धाव मात्र इथे घेतली जाईल. ये कहते हैं ना कि कमाल की गेंदबाजी करते हैं ऋषि आडटराव के. अगर देखिए जिस मैदान में आपके हार के चर्चे उस मैदान के ऊपर गुलाल ना ले, जीत का लकम ना ले, तब तक चैन आता नहीं है. महाराष्ट्र पुलिस है, सदरक्षण है, खल निगरण है. ये कहते हैं इनका ब्रीद वाक्य है. चाहे क्रिकेट का मैदान, जिंदगी के मैदान, अपने बलबूते पे जीतते हैं महाराष्ट्र पुलिस. और चेतक गोरे देखिए तो बल्लेबाज वहां पे पहले गेंद पे सिंगल जरूर लेके नॉस्टर पे चले गए. अब स्ट्राइकिंग पे वाओ, बैक ऑन टारगेट. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र रोखण्याचा प्रयत्न आपण पाहतो. ही मशीन जी आहे ती महाराष्ट्र पोलीसची मशीन अजूनही चालू आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो सेमीफायनल मध्ये गोलंदाजी केली होती त्याच पद्धतीने अचूक टप्प्यावरती मारा करतायत. समोरच्या फलंदाज रोखण्याचा प्रयत्न करतायत. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. एक जबरदस्त गेंद डाली है. अगर देखिए तो बैंग ऑन टारगेट करते हुए तो ब्यूटी कहते हैं ऋषि आडटराव क्या गेंद डाली है, गैदर की है. वो कहते हैं जब तक बल्ला आया नहीं चेतक गोरे का तब तक कह रहा गेंद निकल गई है. तेज है, तेज मास्टर है. ये धाराशिव एक्सप्रेस बीच मैदान में दहाड़ है. इनकी दहाड़ सबसे अलग.
एक और हो क्या बात आहे, क्या बात आहे. इथे मात्र एक और नक्कीच आपण पाहतो तो शॉर्ट पिचचा गेम, त्याच्यावर आपण पाहतो फटका मारण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीमध्ये, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावेल यष्टीरच्या हातामध्ये. कोणती धाव नाहीये, निर्धाव चेंडू. यहां से अगर नजर डालेंगे तो कमाल की गेंद है. कहानी खत्म एक की हुई है, विकेट जरूर लिया नहीं लेकिन मात्र 6 रन दिए इस ऋषि अडटराव ने. चेतक गोरे 3 गेंदे 1 रन, संदीप पवार 5 में 3. ये बड़ा लिजेंड अगर देखिए टूर्नामेंट आप देख रहे हैं. पंचांना एक विनंती आहे, सॉफ्ट कॉल आपला आला पाहिजे प्रत्येक वेळेला, याची एक विनंती आहे. आणि पंचांनी अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. एक जंटलमॅन खेळ आहे क्रिकेट, आणि हा क्रिकेट आपल्याला एका जंटलमॅन प्रमाणेच खेळायचं आहे. नक्कीच मला माहिती आहे क्रिकेट खेळणाऱ्यांबद्दल सांगायचं झालं तर त्यांची जगण्याची पद्धत थोडी वेगळी असते त्या खेळाडूंची. आणि कधीच मला वाटतं क्रिकेटचे खेळाडू आशेवर जगत नाहीत. जे जगतात ते प्रत्येक जण जिद्दीवर जगतात, आणि म्हणून ते क्रिकेटचे खेळाडू म्हणून ओळखले जातात. यहाँ से अगर देखिए गेंदबाज इमारत पे अब बात करेंगे तो विजय उमरे आए हैं गेंदबाज इमारत पे. तो बेहतर गेंदबाज है, कहते हैं धाराशिव की ये दिमाग है, ये धाराशिव की कमान है. धाराशिव टेनिस क्रिकेट के लिए बड़ा योगदान, बड़ा पल ये सागर चषक के माध्यम से. सामने संधि, लॉफ्टेड शॉट, खिलाड़ी वहां पर बिल्कुल कोसों दूर. ये आता हुआ कमाल का चौका. रन मिलेंगे 4 संदीप पवार को. छोड़ दीजिए. यहाँ देखिए तो जबरदस्त शॉट है. संदीप पवार लेफ्टी नाम से भी परिचित है. संदीप पवार, जाहिद पठान, मोनू, किरण अंबल और मोनू शेमल और जॉय दास, आशीष दास, समीर होटगी, इनके टैलेंट को अगर देखिए एक बड़ा मौका हमेशा देखिए तो एक अच्छा मौका देने का काम. इस बार पैरों पे गेंद, अगर ना बैठक शॉट करना चाहते हैं लेकिन गेंद अच्छी तरह से कनेक्शन हुई नहीं है. जफर साटी इनके माध्यम से, मैन फॉर्म सोलापुर इनके माध्यम से बहुत बड़ा योगदान रहा है. और इन क्रिकेट के पीछे ना सोलापुर डिस्ट्रिक्ट के अगर देखिए सभी प्लेयर को एक अच्छा टैलेंट दिखाने का मौका जफर साटी इन्होंने हमेशा दिए हैं. उनका स्वाद देने वाले अगर देखिए तो अखिल मकानदार एंड हुसैन पहलवान स्पॉन्सर हमेशा एक बेहतर काम करते नजर आ रहे हैं. ये मैच अच्छा है, फाइनल मैच है, जो जीता वही सिकंदर. इस साल का कप किसके नाम जाएगा? विजय उमरे फिर से बात. लॉफ्टेड शॉट, शक्ति प्रदर्शन करते हुए यहां पर सैंडी लॉन्च किया मिसाल को सीधा स्टैंड में. छोड़िए डीजे. इस बार देखिए बिल्कुल स्लॉट में गेंद और सीधा डिपॉजिट किया सामने वाले पार्किंग लॉट में. संदीप का बल्ला चल रहा है. अब देखिए ऑन स्क्रीन आप देख सकते हैं जिनके माध्यम से 2 लाख रुपए प्रथम पारितोषिक 2 लाख रुपए देने वाले दानशील व्यक्तिमत्व आदरणीय रामचंद्र पवार साहब इस टूर्नामेंट के लिए बड़ा पॉन्स इनके माध्यम से देखिए 2 लाख रुपए का इनाम राशि देने वाले ऑन स्क्रीन देख सकते हैं. सन्माननीय रामचंद्र पवार साहब आपका स्वागत. लॉफ्टेड शॉट मिस टाइम, लेकिन खिलाड़ी हो क्या ड्रॉप. ऋषभ क्या छूटा इस समय, पहली मर्तबा क्या छूटा इस खिलाड़ी के पास में. ऋषभ यहां पर अगर देखिए तो ऋषभ बोबड़े. ये संदीप पवार का पिछले मैच में ना अक्षय तावरे ने मौका दिया था, वहां से ये इस खिलाड़ी ने एक ही कहा कि मैं मैच खत्म करके जाता हूं, कि यहां पर मैच बना के जाएंगे. ऋषभ बोबड़े आप देखिए 17 रन लगे बोर्ड के ऊपर. ये चेहरे हैं ना ये इस टूर्नामेंट के सबसे खास करने वाले. विजय उमरे 4 गेंदे 11. घर के मैदान में आज धाराशिव की टीम खेल रही है. मातोश्री 11 धाराशिव के नाम से ये टीम. धाराशिव भी कम नहीं है. सामने देखिए तो एक तरफ पश्चिम महाराष्ट्र की सोलापुर की टीम, ईसा 11 सोलापुर की टीम आप देख रहे हैं. वाह सो ब्यूटी, खूबसूरत, लेकिन वाह ओहो हो कृष्णा, बीच में कृष्णा थे. 22 ग्रुप से यहाँ पर क्या बल्ले के साथ में रन किससे आए? बल्ले के साथ में देखिए तो बल्ले के छू के आए तो यहाँ पर मुश्किल है. शायद मौका मिला है थोड़ी देर के लिए बल्लेबाज को. 18 रन 1.5 के बाद में. अब देखिए संदीप पवार, पावर अप पवार, ये सोलापुर का खिलाड़ी खास है. सोलापुर का ढानिया वाघ भी इसको कहा जाता है. पावर अप पवार, संदीप पवार.
और यहाँ से नजर डालेंगे तो 18 रन लगे बोर्ड के ऊपर 1.5 के बाद में। ये पावर प्ले का आखिरी गेंद है। यहाँ देखिए तो ऐसे प्रोजेक्ट के स्कोर की बात करें 60-65 रन बन सकते हैं, लेकिन आप देखिए तो आज महाशिवरात्रि है। आज महाशिवरात्रि के सभी को टेनिस की विश्व के माध्यम से आपको बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं। वाह, कड़क कड़क गेंद डाली थी, भाग्य ने साथ थोड़ा सा संदीप का दिया है। नाम में दीप है, दीप यहाँ पर जलता नजर आया। इट्स लेग बाइस के रूप से आते हुए 2 रन। यदि ईसा सोलापुर की टीम कहेगी कैसे भाई रन आए, कहानी खत्म 2 की 2 के बाद में 20 रन, नो विकेट लॉस ऑफ द टीम। ईसा 11 सोलापुर। बीच मैदान में गया है पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी? थँक आज यू सुनते हैं विजय मास्टर। नक्कीच आपण मंचावरती या स्पर्धेसाठी ज्यांचं प्रथम क्रमांकाचं 2 लाख रुपयांचं पारितोषिक युवा उद्योजक सन्माननीय पॉवर ऑफ पवार रामचंद्रजी पवार साहेब यांचा युनिस्पोर्ट परांडाचे सर्वे सर्वा अल्ताफभाई मुल्ला यांच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मान करतोय। त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी लोखंडे सन्मान होतोय मंचावरती। रामचंद्रजी पवार साहेब युवा उद्योजक दरवर्षी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक। त्याचबरोबर पुढचा सन्मान आपण करतोय एसकेटी ट्रान्सपोर्ट ॲडव्होकेट संतोषजी कुलकर्णी यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। मंच आपण या ठिकाणी सन्मान देखील पार पाडतोय। हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा आहे। धाराशिव क्रिकेट सन्माननीय इम्रानजी पठाण यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। ॲडव्होकेट संतोषजी कुलकर्णी यांचा सन्मान आपण करतोय। त्याचबरोबर पुढचा सन्मान या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान समर्थ सिटी चे सर्वे सर्वा सन्माननीय सचिनजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। समर्थ सिटीचे सर्वे सर्वा सन्माननीय सचिनजी शिंदे साहेब यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। इम्रान पठाण आणि त्याचबरोबर सचिन लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय। याच्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचा सन्मान आपण करतोय सोसायटी डेव्हलपरचे सर्वे सर्वा जमीरभाई तांबोळी यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय। सोसायटी डेव्हलपर्सचे जमीरभाई तांबोळी यांचा सन्मान देखील आपण मंचावरती करतोय। त्याचबरोबर सन्माननीय साबरमती न्यूज चॅनलचे परवेशभाई शेख यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी मंचावरती होतोय। या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ज्या ट्रॉफीज देखील दिल्या गेल्यात इम्रानभाई शेख कुमटा, खास करून कर्नाटक युनिक स्पोर्ट परांडाचे एक सदस्य इम्रानभाई शेख कुमटा कर्नाटक यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचले। त्याचबरोबर आपण पाहतोय इथं इट्स अ वाईड बॉल कॉल सन्माननीय अजिंक्य अडसुळे यांच्याकडून जर विकेट घेतली गोलंदाजानं तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। प्रत्येक गोलंदाजानं सामना संपेपर्यंत जितके गोलंदाज येतील प्रत्येक गोलंदाजानं जर विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक अजिंक्य अडसुळे यांच्या माध्यमातून असणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 3रा क्रमांक 4था क्रमांकाचं जे पारितोषिक असेल रनर टू विनर या पद्धतीने हे पारितोषिक असेल ओव्हर टू कॉम्बॉक्स। खरं तर आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय रामचंद्र पवार साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 लाख पुरस्कृत करण्यात आले आणि आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर मानाची, अभिमानाची, सन्मानाची, हक्काची आणि या धाराशिव क्रिकेटसाठी एक वेगळी उंची परिधान करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय 2 लाख रुपये या ठिकाणी देणारे आदरणीय बक्षीसदाते सन्माननीय रामचंद्र पवार साहेब यांचे या ठिकाणी या स्पर्धेसाठी भेट आणि पुढच्या व्यस्त कार्यक्रमासाठी आपण पाहतोय की पुढे चाललेत। साहेब आपलं प्रेम असंच राहू द्या। अब देखिए गेंदबाजी में दिनेश माने DM आपण या ठिकाणी पाहतोय की आपले काही प्रेक्षक सगळ्यात उंचीवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि MS स्पोर्ट्स लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन आपण या ठिकाणी पाहतोय क्रिकेटचा नाद नाही, क्रिकेट हा वेड आहे आणि वाव बँक ऑन टारगेट, भाग्य साथ दिया यहाँ पर बल्लेबाज का, बल्ले से निकला लेमन कट, ओंकार कुलकर्णी फंसे, इट्स अ बाउंड्री। आपण या ठिकाणी डीजे आपण या ठिकाणी पाहतोय की या सामन्याचा आनंद मुराद आनंद व्यक्त करताना समोरच्या बिल्डिंगवर आपण या ठिकाणी पाहू इच्छिता आमच्या ताई भगिनी या सामन्याचा आनंद घेतात आपलं मनपूर्वक आणि आणि आपण सांभाळून बसा ताई, वर जे बसले ना थोडंसं सांभाळून बसा, काही घडू शकतं। इट्स अ बाउंड्री, 27 रन लगे बोर्ड के ऊपर। DM गेंदबाजी वहां पे कैप्टन कूल है, धाराशिव एक्सप्रेस है, इसकी दहाड़ ज्यादा जबरदस्त है लेकिन कहते हैं आज घर के दर्शक में चैंपियन बनने के लिए आपको बड़ा मौका है। ये जबरदस्त ये मुकाबला बीच मैदान में, 2 आपस में भिड़ रही है दोनों टीमें। फुल टॉस गेंद
खिलाड़ी डाउन द बॉल, ना विकेट, सेलिब्रेशन डीएम का। विकेटचे 1000 रुपये आणा. अजिंक्य देऊन येतोय वे, सांगून नाही यायचं, मग जायचं फोटो काढायचा आणि देऊन यायचा, पळत जायचं आणि पळत यायचं. धरा यांना, कोण आहेत माहित नाहीत, कशाला चालले माहित नाहीत. ओ धरा यांना, ओ ओ चाललेत, कशाला चाललेत, पैसे द्यायला चाललेत असं वाटते. किती 2 आहेत का 4 नोट आहेत? 4 असल्या ना 2 तिकडे द्या, 2 इकडे आणा, काहीतरी कर ना दादा तशा. ये देखिए आप डीएम 1000 रुपये दिए, उसके बाद में ये सौरभ बिराजदार भी है ना, बातें कर रहे हैं, और डीएम में ना ये 500 के 2 नोट खुद की जेब में डाला है। सौरभ बिराजदार के भी कहा जेब में डाला है, अपनी ही जेब में डाला है। ये प्रेशर वाला मुकाबला है बीच मैदान में, 27 के ऊपर पहला झटका। ये मेन खिलाड़ी बैक टू द डगआउट जाते हुए, दिनेश माने डीएम ये मैदान में आता है तो खलबली मचाता है। बल्लेबाजी करने के लिए मैदान में किरण अंबल, टेनिस क्रिकेट विश्व में मशहूर है एक करण अंबाला, लेकिन यह है किरण अंबल। लेकिन इसकी बल्लेबाजी भी खास है, ये बल्लेबाज धाकड़ बल्लेबाजी करता है, गजबे खिलाड़ी है। गेंदबाजी में डीएम, एक सफलता इनके नाम, 3 गेंदों में 7, 1 विकेट नाम। वाओ सो ब्यूटी, खूबसूरत, ये क्या गेंद डाली है। कहते हैं ना कि मैं तो यही कहूंगा, तेरा कमाल तू ही जाने, तेरा कमाल तू ही जाने डीएम, मुझे तो तेरी हर बात कमाल नजर आ रही है। क्या गजब की गेंदबाजी की है धाराशिव एक्सप्रेस ने, दोनों तरफ गेंद को कट करते हैं दिनेश माने। ये मानते नहीं है किसी की, ये खुद के मानते हैं, इसलिए नाम इनका दिनेश है। दिनेश माने 28 रन, 1 विकेट के नुकसान पे 2.4 का खेल खत्म हुआ है। 6 ओवर का मुकाबला है। संदीप पवार 8 गेंदों में 16, कैप्टन वर्सेस कैप्टन, बेस्ट वर्सेस बेस्ट। एक सोलापुर का कैप्टन हाथ में बल्ला, दूसरा धाराशिव के कप्तान जिसके हाथ में गेंद। ये बेस्ट वर्सेस बेस्ट राइवरी, डायमंड कट टू डायमंड। 28 पे 1 मिस टाइम, ओहो थोड़ा सा जान हलक में आया था, लेकिन अब ऑल इज वेल फील करेंगे। एक कड़क मुकाबला जारी है बीच मैदान में। कहते हैं कि 2 पहलवानों की लड़त बीच मैदान में, मानो कि एक तरफ सिकंदर शेख, दूसरी तरफ पृथ्वीराज मोहर, ऐसा मुकाबला बीच मैदान में जारी है। एक तरफ बैलगाड़ा शर्यत के मथुर और दूसरी तरफ सुंदर या फिर बकासुर, इस तरह से मुकाबला जारी है। मुकाबला आर पार का लड़ाई है। इस साल का चैंपियन कौन, इसके लिए मुकाबला जारी है। 29 for 1, लास्ट बॉल टू गो। डीएम के सामने फिर सवार किरण अंबल। किरण अंबल, ओहो पैर पे गेंद, एक और मौका, लेकिन जाएगी निकल के 6 रनों के लिए। नो लुक शॉट। शुक्र डीजे। कल यहां से देखिए तो एक बार नहीं है, 2 बार नहीं है, बार 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 देखिए पैरों पे गेंद डाला, उसके बाद में नो लुक शॉट यहां पर क्रिएट करते हुए। पहला शॉट नो लुक शॉट आपके स्क्रीन के सामने, देखा भी नहीं है, इतना बेहतर शॉट खेला है किरण अंबल। ये नाम नहीं है, ये सुनामी है। ये दिखते भी करण अंबाला जैसे हैं। कहते हैं कि करण अंबाला, कहते हैं हरियाणा का खिलाड़ी अगर दिखे तो जबरदस्त है, लेकिन ये खिलाड़ी है ना खास है। 35 रन 3 के बाद में, 35 लॉस ऑफ 1 विकेट। गेंदबाजी की तरफ रुकिए ऋषि आडाटाव। आज है ना, आज आपके नाम के चर्चे महाराष्ट्र पुलिस है, काफी सारे महाराष्ट्र पुलिस, धाराशिव के सारे महाराष्ट्र पुलिस भी आप यहाँ पर आए। आपका भी सागर चषक के माध्यम से आपका भी यहाँ पर स्वागत है। स्वर्गीय राजेश जी नागदेसर की यादों में यूनिक स्पोर्ट परांडा प्रेजेंट ये टूर्नामेंट सागर चषक 2026। कहते हैं जहाँ सपने सच होते हैं, जहां अपने मिल जाते हैं, वो खेल क्रिकेट है। और 35 पे 1 ऋषि के सामने संदीप पवार। ये दूर गई है गेंद, स्लॉट में गेंद और मंच को सलामी दी है। परवेज शेख इनके चरणों में नमन करने के लिए गेंद गई है।
तोड़िए। इस मंच के साथ में स्वागत किया है पठानों के पठान, महापठान हनीफ जी पठान, स्वागत आपका भी है। जबरदस्त शॉट खेला है संदीप पवार ने, क्या छूटने के बाद में एक और मतलब फुल लेन गेंद ड्राइव अच्छा किया है। खिलाड़ी मौजूद वहां पर आकाश चौहान, मिल जाएगा एक मात्र सिंगल। आज देखिए दो सोलापुर, अगर ये एक तरफ आकाश चौहान की बात करेंगे, ये आचेगांव का खिलाड़ी है, सोलापुर जिले का, अगर देखिए आचेगांव से बिलोंग करने वाला एक खिलाड़ी है। और दूसरी तरफ देखिए तो सौरभ बिरादर तुलजापुर का खिलाड़ी बीच मैदान में, ये दो आइकॉन के रूप में है। और दूसरी तरफ अगर डालेंगे नजर तो दोनों ताकतवर, एक अगर बात करेंगे रोहित है और दूसरा खिलाड़ी समीर, उड़की गांव का समीर। 42 पे 1, 3.2 के बाद में वाओ सो ब्यूटी। ऋषि की गेंद मेरे हिसाब से महाराष्ट्र पुलिस है, ये बंदूक भी चलाते होंगे ना, बंदूक की गोली भी इनकी बहुत तेज निकलती होगी और इनके हाथ में जब काटिया लाठी आती होगी ना, बहुत जोर से अगर देखिए तो चोरों के ऊपर पड़ती रहेंगी। वो दिखता भी ऐसा है ना, अगर ऋषि आडाटराव को नजदीक से देखेंगे तो डर लगेगा। हाइट भी है ना, फटके बहुत पड़ते होंगे, लेकिन फर्स्ट फ्लोर पे फटके पड़ते रहेंगे, पर जिसने खाया उसको पता। ये खिलाड़ी खास है। 42 पे 1 आप देखिए तो आवाज दे रहे धाराशिव के समर्थक है ना, आज सपोर्टिंग सिस्टम कर रहे हैं, साथ निभा रहे। 42 पे 1, ओहो आवाज आ रही है, दर्शक कह रहे बराबर है बराबर है बराबर है, सब चीजें बराबर है। आज धाराशिव को जीतना है, ये सपोर्ट करते हुए धाराशिव को, क्योंकि ये मैदान भी हमारा, इलाका भी हमारा, धमाका भी हमारा। शायद खोना चाहेंगे, लेकिन सामने मेहमान टीम सोलापुर, तगड़ी टीम है ना। किरण अंबल, वाउ गजब का गेंद डाला है। दर्शकों को किसी को बताने की जरूरत नहीं है कितनी बेहतर है, ये स्पीड कितनी होगी, 125 से ज्यादा रहेगी। बहुत अच्छी गेंद डाली है, बिल्कुल पड़ने के बाद में वाउ, बल्लेबाज को चकमा, बल्लेबाज के बल्ले को चकमा दे के गई है। और ओमकार कुलकर्णी कह रहे मैं होना, लगातार 2 डॉट गेंदे डाले इस ऋषि आडाटराव ने। नाम इस गेंदबाज का ऋषि है, अपने चाहने वालों को आज खुशी दे रहे हैं। 42 रन 1 विकेट के नुकसान पे 3.4 की कहानी हुई है। 6 ओवर का मुकाबला बीच मैदान में आप देख रहे हैं। 42, एक और डॉट बॉल, डॉट नंबर 3 महाराष्ट्र पुलिस एक बार सनक जाती है ना तो फिर इनकी वापस आती नहीं है। एक्शन रिप्ले देखिए क्या स्पीड गन है। आज से नाम लिख लीजिए इस गेंदबाज का, ऋषि आडाटराव, धाराशिव का स्पीड गन। मित्रांनो टाळ्या व्हायला हरकत नाहीये, ये स्पीड गन है, ये रफ्तार है, रफ्तार से गिरफ्तार कर रहे हैं। 42 पे 1, लास्ट बॉल टू गो, एक और डॉट, लेकिन अंपायर कॉल नो बॉल। ओहो क्या बात है, क्या बात है। या आप देखिए तो डीआरएस टाइम स्टार्ट नाउ, 12, 10, 9, 8, 7, 6, 4, 2 and now नील। यहाँ देखिए अब डीआरएस का टाइम भी खत्म हो गया। शाहरुख पठान हमारे साथ में जुड़े, पठानों के पठान, आप भी शाहरुख पठान है। लेकिन ये गेंद देखिए तो हुआ क्या था एक्शन रिप्ले में, जिस तरह से थोड़ा सा अति आत्मविश्वास की नजर आई है, ठोस बहुत आगे गए, पैर आप कहना तो लाइन के ऊपर होना चाहिए, थोड़ा सा पीछे, लेकिन आप आगे डाल बैठे हैं। बहुत अच्छी गेंद थी, आखिरी गेंद 43.1 फीट, लॉफ्टेड शॉट, लॉन्ग अप में कैच ड्रॉप हुआ है, छक्का पाया है। मित्रांनो खेळाडू असतो जोमात, तुम्ही जाऊ नका कोमात, घरचे म्हणतात आमचे गेलेत ते। धावा थांबा थोडं एकेकाचा कार्यक्रम लावतोय। किती झाले धावा? 49 झाल्यात। आता तुमचा विषय संपला। मित्रांनो बाउंड्री रोपच्या पाठीमागे सरकून बसा, खेळाडू असतो जोमात, तुम्ही जाऊ नका कोमात। काय एफर्ट लावलाय चला सगळ्यांना सौरभ विनंती आहे, बिराजदार, काय एफर्ट जबरदस्त। प्रेक्षकांना विनंती आहे थोडं मागे सरका सगळे, प्रेक्षकांना विनंती आहे बाउंड्री पासून थोडंसं मागे सरकून बसायचंय। प्रेक्षकांना विनंती आहे चला सहकार्य करा, आपलं सहकार्य कायम आमच्या पाठीशी राहिलेलं आहे। आता आपण शेवट गोड करायचा आहे, सगळ्यांना विनंती आहे मागे सरकायचंय। कोणत्याही दिशेला खेळाडूला बाहेर पडताना किंवा चेंडू अडवताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घ्यायची। चला मागे सरका, अजून मागे सरका। देखिए यहाँ से अगर देखिए तो
जबरदस्त है मैदान है। 4 के बाद में 49, प्रोजेक्टेड स्कोर 74 बता रहा है, लेकिन किरण नंबर 7 गेंदे 13, संदीप पवार 11 गेंदे 24। गेंदबाजी में फिर से बार डीएम। ये कहते हैं धाराशिव की जान है, धाराशिव की शान है। ये तो आगाज है, ये धाराशिव का अभी अंजाम बाकी है। 12 गेंदे शेष, कैप्टन वर्सेस कैप्टन। लॉफ्टेड शॉट, लॉन्ग ऑफ पे फिर से बार छक्का। 55। छोड़ दीजिए, बिल्कुल आगे लेंथ गेंद डाल बैठे हैं, उसके बाद में स्लॉट में गेंद आते हैं तो छोड़ते नहीं है। एकमात्र कैच है ऋषभ बोबड़े, इन्होंने छोड़ा कैच। उसके बाद में ये संदीप पवार एक बार कैच होता है तो बहुत सारी पिटाई करता है। सैंडी कहते हैं गुरु, अगर देखिए उनकी बात करें मनीष काले सर, गुरु और शिष्य बीच मैदान में। अब देखिए संदीप पवार 12 गेंदे 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं। संदीप पवार पवार बीच मैदान में इसकी धार सबसे अलग है। वो कहते हैं शेर की झलक सबसे अलग। डीएम के सामने फिर से कैप्टन। एक और दूरी, एक और गगनचुंबी, ये गरजता बल्ला, माशाल्लाह 6 रन। शुक्रिया दीजिए, ये खेल नहीं है, खिलवाड़ कर रहा है इस समय। एक बेस्ट गेंदबाज इस टूर्नामेंट का लगातार 2 गेंदों में 2 छक्के। सैंडी पवार, सैंडी लिप्टी, ये हाहाकार कराते हुए बीच मैदान में 2 for 2 पे हिट है। पिछले 3 गेंदों में 18 रन है, 61 पे 1। मैच बदली है, कारवा बदला है। संदीप पवार 13 गेंदों में अब बल्लेबाजी है, शॉट की तरफ भी नजर डालेंगे। पहले शफल करते आगे गए, थोड़ा सा ऑफ कटर गेंदबाजी करने की कोशिश थी, बल्ले के बीचों बीच में लगी रडार में। उसके बाद में लॉन्ग ऑन में डिपॉजिट हुई है स्टैंड में। अब 2 गेंदों में 2 छक्के हैं। हो सके डीएम 61 रन लगे, बोर्ड के बस 61। क्या यहाँ पर डीएम वापसी करेंगे? हताश मत होना, जिंदगी के राह में चलते चलते, जिंदगी में चलते वही है जो इतिहास बनाते हैं। चाहे सुख हो दुख हो, चलना एक सवार का काम है। 61 पे 1, 2 गेंदों में शो संदीप पवार का कि डीएम की वापसी करेंगे। नक्कीच आपण बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, मी चेंडू टाकल्यानंतर सांगेन पुढचा चेंडू या ठिकाणी डीएमचा। हो, यावेळेला चेंडू थोडासा आपण पाहतो डाव्या शीच्या बाहेर टाकलेला आहे। नक्कीच डॉट चेंडू आहे। मला वाटतं कधी कधी आपण पाहिलं असेल, डीएम गोलंदाजी करतोय, ऋषभ गोलंदाजी करतायत, ते सांगण्याचा प्रयत्न करतायत लाख असाल तुम्ही वाघ सिंह, पण इथले रिंग मास्टर मात्र आम्हीच। तर कधी कधी सँडीच्या बॅटमधून जेव्हा फटके निघतात तेव्हा ते सांगतायत मैदान जरी तुमचंच असलं तर धिंगाणा मात्र आमचाच असणार आहे। असे थोडेसे उत्तर बॅट आणि बॉल मधून आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत। 61 रन लगे बोर्ड के ऊपर, आप देखिए तो लगातार 2 गेंदों में 2 छक्के, लेकिन उसके बाद में डीएम ने वापसी की है। डीएम कह रहे खूबसूरत सैंडी तेरी बल्लेबाजी है तो बदसूरत मेरी गेंदबाजी नहीं है, मैं भी वापसी कर सकता हूं। बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला, डायमंड कट टू डायमंड। ये मुकाबला आन बान शान वाला मुकाबला है, ये सागर चषक वाला मुकाबला है। 61 पे 1, एक बार फिर से बार, ओहो हो कृष्णा, कृष्णा, कृष्णा ने तृष्णा मिटाई नहीं है। प्याज भी छूटा, दिल भी टूटा, सपना भी टूटा, मुकद्दर भी लूटा। मनीष सर कहते ना कि टूटे हुए दिल के आजू बताऊं किसको, चोट लगी है सीने में जताऊं किसको। कैचेस विन मैचेस, पहला कैच छोड़ा अगर देखिए तो वहां पर ऋषभ ने, अब देखिए तो 38 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अक्षय तावरे ने यहाँ पर गलती की है, वहां पर मैच धोना पड़ा। अब क्या है मुकाबला 63। किंग कोण असतो असं म्हटलं जातं, क्रिकेटच्या मैदानात किंग कोण असतो, तर मी सांगेन पद्धतशीर जो हात न लावता वाजवतो ना तोच खरा किंग असतो। इथे वाजवताना पाहायला मिळतो आपल्याला संदीप पवार। 63 पर 1, 4.4 लॉफ्टेड शॉट, शक्ति प्रदर्शन, इस ओवर का तीसरा छक्का। 69 पर 1। छोड़ दीजिए ना, देखिए तो मनीष सर की अगर बात करें, डीएम ने गलती क्या कर रहे हैं पता है कि प्रेशर वाला मैच है, आप आगे गेंदबाजी हो रही है। तीनों छक्के की अगर बात करें तो आपने स्लॉट में गेंद डाली है, थोड़ा सा गुड लेंथ स्पॉट भी आपने पिक किया, यानी कटर गेंद का भी इस मैच में कम इस्तेमाल किया है, वो काफी महंगे इसीलिए। एक्शन रिप्ले देखिए आपने गेंद कहाँ डाली है, इस बार सीधा गेंद डाला लेकिन बैट के नीचे डाला है। और बैट के नीचे डालने का मतलब ये है ना कि आप है ना एक भूखे शेर के सामने बकरी फेंक देना, उस तरह से कहानी है यहाँ पर। आखिरी गेंद 35 रन जोड़ पाए, इस पर अब महंगे साबित है। 69 पर 1, लास्ट बॉल टू गो इस ओवर का। नहीं, इट्स वाइड बॉल।
अंपायर है ना इरशाद भाई, ये दोपहर नहीं है, शाम के चलते चलते ना किंग खान बने हैं। कहते शाहरुख खान नजर आए मेरे हिसाब से मनीष सर, लेकिन कहते दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अंदर है ना, शाहरुख खान को वहां पर सिमरन मिली थी, इनको क्या मिली है? फिलहाल मैं इतना ही कहना चाहूंगा, जैसे कि अभी देख रहे हैं यहाँ पे जो खेल हो रहा है, बहुत अच्छा खेल हो रहा है, जहाँ पे सैंडी रुकने का नाम नहीं ले रहे। एक स्टॉर्म जिसे कहते हैं, एक जबरदस्त स्टॉर्म मैदान में आया है। 74 लास्ट बॉल टू गो। वाओ सो ब्यूटी, खूबसूरत गेंद के साथ में इस ओवर को अंजाम दिया है, लेकिन रनों की तरफ जाएंगे तो 5 के बाद में 71 रन, 5 षटकार सांगता झाली, 71 धावा धावपल लागले, 71 वर 1, 5 षटकार सांगता झाली. थँक्यू डीजे. या स्पर्धेसाठी आपण ट्रॉफी सौजन्य देखील पाहतोय. आमचे इम्रानभाई शेख, खास करून कुमटा कर्नाटक यांच्या माध्यमातून युनिक स्पोर्ट परांडा यांच्यावरती असणारं त्यांचं प्रेम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतंय. जे आमचे ट्रॉफी स्पॉन्सर आहेत, सर्व आकर्षक चषक देखील आपण पाहतोय. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 2 लाख रुपयांचं पारितोषिक सन्माननीय युवा उद्योजक रामचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये इर्शादभाई शेख यांच्या माध्यमातून, तिसऱ्या क्रमांकाचं 50,000 रुपयांचं पारितोषिक एच.जी. इन्फोटेक नॉर्थ झोन, आणि चौथ्या क्रमांकाचं 25,000 रुपयांचं पारितोषिक बालाजी बेकर्स आणि समर्थ सिटी यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं जे पारितोषिक असेल ते रनर टू विनर असेल. याची नोंद सर्व जे सेमीफायनलमध्ये 4 संघ दाखल झाले होते आणि जे सेमीफायनलमध्ये संघ पराभूत झालेत, विशेष करून ही सूचना असेल, रनर टू विनर हा फॉर्म्युला मात्र आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. त्याचबरोबर आमचे ट्रॉफी सौजन्य तोसीबाई जिन्नेरी, अजंता स्पोर्ट्स परांडा यांच्या माध्यमातून हे ट्रॉफीज आपण पाहतोय. ओव्हर टू सलीमभाई. तर प्रेक्षक मात्र आपण या ठिकाणी पाहतोय सर्वात जास्त उंचीवरून दोन्ही प्रेक्षक या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. थोडासा हात हलवा देतनच, फक्त समोरून बसा बरं का. विषय गंभीर आहे, तिथं तुम्हीच खंबीर आहे, आमचं काय नाही, इसमें आपका घाटा है, हमारा कुछ नहीं जाता. वैयक्तिक पंचायत दावा करतोय. ओ फटका चांगला आहे, फसला फसला, ओ षटकार आणि अर्धशतक कंप्लीट. वैयक्तिक 51 धावा या ठिकाणी संदीप पवार या फलंदाज टिपल्यात आणि बॅट आपण पाहतोय. धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी पाहतोय आणि अगदी संदीप पवार यहाँ पे जरूर कहना चाहते हैं, वक्त का इंतजार कीजिए जनाब, बेहतरीन नजारा दिखाएंगे. नहीं, संदीप पवार ने यही तो कहा ना, मेरा जब क्या छूटता है तो मैं बहुत जख्म देता हूं. जख्म दिया है संदीप पवार ने. 51 रन की पारी 18 गेंदों में खेल गए हैं. नक्कीच आपण पाहतो तर 50 धावा संदीपच्या बॅट मधून आलेल्या आहेत. तर फटका मारायचा प्रयत्न, हो. नक्कीच आपण पाहिलं असेल, एक पैलवान आपल्याला पळत होताना पाहायला, कुस्तीच्या आखाड्यात म्हणजे क्रिकेटच्या मैदानात सुद्धा कुस्तीच्या आखाड्याचा रंग दाखवताना एक प्रेक्षक हा जोश होता, आनंद होता, हा त्याचा एक कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय. तो एक क्रिकेटबद्दलचा प्रेम तो दाखवत होता. नवीन फलंदाज आलेत मैदानात, आपण पाहतो या ठिकाणी मनोज माने फलंदाजी करण्यासाठी.
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहूया या ठिकाणी सौरभ बिराजदार. ओहो, यावेळेला फटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक निर्धाव चेंडू त्यांना यश मिळतंय. तर चांगली एक सामना आपण पाहतो. तर संदीप पवारने मात्र या सामन्याला एक वेगळा रंग आणला होता. मोठे मोठे फटके खेळून आपल्या संघाला एका मजबूतीत नेलं होतं. आणि इथे मात्र आपण पाहूया पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौरभ बिराजदार मनोज मानेसाठी. फटका लगावलेला आहे, टॅप केलेला चेंडू आहे, कार्पेट शॉट खेळलेला आहे, डीप मिड विकेटला चेंडू जातोय. एक धाव या दरम्यान निश्चित मिळेल. अजूनही मला वाटतं चेतक गोरे आपण पाहतो प्रयत्न करताना फसले होते. आता मात्र किरण अंबाल आणि त्याच्यासोबत आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच मनोज माने दोघेही फलंदाज आहेत, जबरदस्त तगडे फलंदाज आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ सामना करेल. यावेळेला किरणच्या बॅटमधून फटका निघालेला आहे, कार्पिक शॉट जाईल. एक धाव मात्र निश्चित मिळते. दुसरी धाव घेतली जाईल का? नाही, इथे नकार आलेला आहे मनोज मानेकडून. या एका धावेने आपण पाहतो धावसंख्या 2 पोहोचते ती 2 गडी बाद 79 धावा. शेवटचा चेंडू आहे. अजिंक्य अडसूळ यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी देण्यात आलंय. सौरभ बिराजदार एक चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली आहे. 79 धावा धावपलकावर लगेच षटक क्रमांक शेवटचं याचा ऐकून या खेळाडूनं. हा खेळाडू यावर्षी सागर चषकमध्ये नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. लॉफ्टेड शॉट करण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये आला आणि बघता बघता निघून गेलाय. चांगला फटका षटकाच्या सहाय्यानं केला इशारा, जाता जाता षटका ठोकलाय. काय जबरदस्त फटका या ठिकाणी सजवून काढलाय. 6 षटकात सांगता झाली. आता 85 धावा धावपलकावर लागलेत. 86 धावा या ठिकाणी सामना जिंकण्यासाठी हव्या आहेत. आणि या 86 धावा नुसत्या धावा नाहीये, पैशाचं रूपांतर ते वेगळंच आहे, यात काही शंका नाहीये. परंतु खऱ्या तर मानाची, अभिमानाची, सन्मानाची, हक्काची आणि धाराशिव जिल्ह्यातील एक चांगली स्पर्धा मातोश्री 11 धाराशिव आपल्या नावावर करतील का, याच्यावर सर्वांच्या नजर आहेत. प्रणव श्याम जहागीरदार यांच्या माध्यमातून प्रणव बारकोच्या प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. मित्रांनो, 1 होता चाललं, 2 होता चाललं, आता तुम्ही 3 आलाय. 3 तिघांना काम बिघाड आम्ही नेहमी पाहिलंय. तर तुमची मैत्री चांगली आहे. तुम्ही जवळपास 100 फुटाहून जास्त अंतरावर आहे. तसे आम्ही खालनं वर तुम्हाला बघतोय, तुम्ही वरनं खाली आमचं बघताय. थँक्यू डीसे. नक्कीच जर आपण पाहिलं तर या स्पर्धेनंतर मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव अर्थात परांडा, आणि परांड्यामध्ये डे नाईट भारतातील निमंत्रित 16 संघ बिग बॅश तब्बल 5 लाख रुपये या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल. परांडामध्ये तब्बल 5 लाख रुपये बिग बॅश भारतातील निमंत्रित 16 संघ डे नाईट स्पर्धा होईल. आणि या मैदानावरती पुढच्या वर्षी सागर चषक, युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी, तब्बल 3 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं 1.5 लाख रुपयांचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 75,000 आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000. पुढच्या वर्षी याच मैदानावरती सागर चषक 2027 युनिक स्पोर्ट परांडाचे सर्व अल्ताभाई मुल्ला आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर तय्यबभाई मुल्ला यांनी सुद्धा कॉल करून सांगितलंय की तब्बल 3 लाख रुपये पुढच्या वर्षी या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 1.5 लाख रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, 75,000 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 50,000 रुपयांचं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. या 2 स्पर्धा सागर चषक पुढच्या वर्षी असेल. परंतु परांडा चॅम्पियन्स ट्रॉफी आपण बिग बॅशच्या धर्तीवरती परांडा या छोट्याशा गावामध्ये क्रिकेटची पंढरी धाराशिव जिल्ह्यातली, ज्या ठिकाणी युनिक स्पोर्ट परांडाच्या माध्यमातून बिग बॅश भारतातील नामवंत 16 संघ आणि डे नाईट तब्बल 5 लाख रुपये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अशी स्पर्धा मात्र त्या मैदानावरती संपन्न होणार आहे. हे आगामी आकर्षण असेल. जाऊया मैदानावरती.
पुन्हा एकदा रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. जल्लोष क्रिकेटचा मात्र पाहायला मिळतोय. 86 धावाचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. ईसा 11 सोलापूर यांनी बनवलं 85 धावा आणि 86 धावाचं लक्ष मातोश्री 11 धाराशिव या संघाला आणि सलामीर मैदानात या ठिकाणी येतात आणि खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष मात्र असणार आहे. एका बाजूला आपण या ठिकाणी पाहतोय ओंकार कुलकर्णी, हा धाराशिवचा एक स्टायलिश खिलाडी, धाराशिवचा किंग कोहली, एक जबरदस्त कॉपी बुक शॉट खेळणारा ओंकार कुलकर्णी मैदानात येतोय. अजिंक्य उर्फ माक्या अडसुळ यांच्या माध्यमातून जर फलंदाजानं अर्धशतक झळकवलं तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अप्रतिम सामना देखील मित्रांनो या ठिकाणी धाराशिवकर या दोन्ही फलंदाजांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आपले खेळाडू खेळतात, आपलं धाराशिव. थँक्यू डीजे. सलीम भाई, आपण जर पाहिलं तर तब्बल 86 धावांचं लक्ष आहे, म्हणजे सामन्यातली प्रत्येक धाव 2,325 रुपयांची एक धाव आहे. आपलं प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय गौतमी पाटील सारखे चाळे मात्र या ठिकाणी करतात. थोडस कॅमेरा फोकस करा. गौतमी पाटील देखील याला भिवून पळून जाईल. आतर गड्या यागळाच आहे बाबा यो. ए यार नाव काय तुझं? नक्कीच जर आपण पाहतोय मागच्या वर्षी तुळजापूरची बिग बॅश ट्रॉफी ज्या संघानं जिंकली, रॉयल मित्रप्रेम पारा या संघाचे अनेक खेळाडू, त्या संघाचे प्रशिक्षक अंगद मामा वाळके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी युनिक स्पोर्ट परांडा या परिवाराला देखील धन्यवाद दिलेले आहेत आणि ते देखील खास पाऱ्यावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पॉवर प्लेचं षटक आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय आशिष दास, वॉशिंग पावडर निर्मा, प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक पहिलं. कारण पहिल्या षटकामध्ये मात्र संधी असणार आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी असणार आहे. चेहरे आपण पाहतोय, धाराशिवकरांच्या चेहऱ्यावरचा प्रचंड आनंद या स्पर्धेमध्ये मात्र बरंच काही सांगून जातोय. कॅमेरामनचं देखील चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांवरती कॅमेरा आलेला आहे आणि सामन्याला होते सुरुवात. सामन्यातला पहिला चेंडू, पॉवर प्लेचा पहिला चेंडू, समोर ओंकारच्या बॅटची कड होती, परंतु इथं मात्र थोडीशी चूक झाली असं म्हणावं लागेल. डायरेक्ट हिट देखील केलाय, परंतु पहिल्या चेंडूवरती थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू देखील या ठिकाणी गॅदर केला आशिष दास आणि एक कमालीचं गोलंदाज आहे आणि आपण या ठिकाणी पाहतो लक्ष्मण देखील या स्पर्धेसाठी विशेष सहकारी यांच्यामध्ये मात्र लागलं गेलंय. आपण देखील ऑन स्क्रीन आहे. थोडस गेले 1 महिना दिवस झटतेत रात्रंदिवस. लक्ष्मणकडे बघितलं असं वाटतं की थोडसा अजून काळा चेहरा झाल्यासारखं वाटतंय मला. नक्कीच जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली असती, इथं मात्र मोठा धक्का होऊ शकला असता. ओंकारला आपण तुळजापूरच्या बिग बॅश स्पर्धेमध्ये कृष्णा गवळी सोबत दमदार फलंदाजी करताना पाहिलंय आणि नॉन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय तुळजापूरचा लिजेंड आहे सौरभ बिराजदार. महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आहे. समोर मात्र गोलंदाज देखील आपण पाहतोय आशिष दास. पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा अशी ही लढत आहे मैदानावरती. इथं मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक कव्हर्सच्या दिशेने आपण पाहतोय. एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न, इथं धोकादायक धाव घेतली. अप्रतिम चेंडू देखील या ठिकाणी टाकला होता, मागे सरकला आणि कव्हरच्या क्षेत्रात खेळून काढायचा प्रयत्न होता. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी रिस्क मात्र होती थोडीशी, पण मित्रांनो म्हणतात ना, रिस्क आहे तो रिवॉर्ड आहे आणि या ठिकाणी जो रिस्क घेईल तो पुढे नक्कीच जाताना दिसेल. ओंकार कुलकर्णी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न थोडंसं शांत झालेत. एक धाव या ठिकाणी धाव पलकावं लागले. 2 चेंडूचा खेळ झाला. 86 धावाचा पाठलाग. यावर्षी मानाची स्पर्धा, मानाची ट्रॉफी कोणाकडे जाईल, धाराशिव की सोलापूर? ओंकारच्या प्रत्येक षटकासाठी कुणाल खरवरे यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक पहिलं, स्ट्राईकवरती सौरभ. रिव्हर्स फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, पाठलाग सुरू आहे. चेंडूचा वेग थोडासा कमी आहे,
परंतु चेंडू जातोय सीमारेषेकडे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होईल आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. अगदी आपण या ठिकाणी पाहतो की उजव्या स्टेजच्या बाहेर जाणार चेंडू आणि त्याला स्वच्छ भारत अभियानच्या पद्धतीनं सदस्य मंडळ दिसलं या ठिकाणी. हा फलंदाज आणि या चेंडूला अगदी खेळून काढला होता. 2 धावा या ठिकाणी भेटतील. सौरभ बिरादर याचा आयकॉन आहे. महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवणारा हा खेळाडू आहे. तुळजापूरचा ढाण्यावा, तुळजापूरचं नाव घेतलं तर आई तुळजाभवानी आणि त्यानंतर कृष्णा गवळी आणि त्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय सौरभ बिराददार. 3 धावा लागले, 3 चेंडू झालेत. नक्कीच हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कड घेतले, 1 धाव मात्र या चेंडूवरती येईल. युवा क्रिकेट क्लब भूम संघ देखील या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आज संपूर्ण मराठवाडा मला वाटतंय ऑनलाईन आहे. याच्या अंगात काय भूतपित आलंय का रे बाबांनो? याला कुणी झपाटलंय बघा रे, झपाटलंय का ऑन त्याला? स्क्रीन आपण पाहताय ज्युनियर गौतमी पाटील. ज्युनियर गौतम काय पाटील. जबरदस्त अदाकारी मात्र पाहायला मिळते. खरंच भावा खुश केलंय. वाह, छा गए मैदान पर. आज सोन्या बापूची उणीव मात्र यानं जाणवू दिली नाही. एकतर लग्न झालं तर अवघड आहे, लग्न झालं नसलं तर नाही व्हायचं, अडचणीत असा येईल. ओहो, व्हाट अ शॉट. दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 1 बाउंस सीमारेषा पार, कडक कडकडीत प्रहार. ओमकार स्वरूपात सद्गुरु समर्था. येतोय चौकार. जबरदस्त फटका या ठिकाणी सजवून काढलाय. पुलरेचा चेंडू आला होता आणि त्याला अगदी कवच्या डोक्यावरून सजवून काढलाय. अप्रतिम फटका. या फटक्यासाठी ओळखला जातो ओमकार आणि हा आहे खुंकार. नाव आहे ओमकार कुलकर्णी. 8 धावा लागल्या धावपलकावर. पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकला मिस करतोय का? 1 धाव तर घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? परंतु एका धावेवरती समाधान असेल. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती, पहिल्या षटकामध्ये 9 धावा. सलीमभाई, ज्या वेळी या मैदानावरती आलाय सोन्या बापू असतो, सोन्या बापूच्या जोडीला एक मोन्या बापू असतो. परंतु आज मला वाटतंय तिसरं नाव जोडलं गेलंय गोन्या बापू. आज सोन्या बापू दिसत नाही, मोन्या बापू दिसत नाही. परंतु हा प्रेक्षक आहे, त्यानं एक वेगळी अदाकारी दाखवली. उगाच कुणाला पण कुठली पण नाव आहे. गोण्या बापू का? तर गोण्या आम्ही पैसे भरण्यासाठी गोणी बघितली. हा गोण्या बघितला नाही, सोन्या बघितलाय. सोन्या आता काय खरं नाही. डीजे मास्टर शब्बीर भाई, वाजवा तुमचं एकदाची. वाजवू ना बाबा. थँक्यू डीजे. दिलभर नंतर आता डीजे वाल्याचं बिल भर, अशी परिस्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे. सगळे गाणे वाजणार आहेत आज. सबको नोकरी मिलेगी. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक असेल. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक, वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं मैदानावरती टाकलं जातंय. हेमा, रेखा, जया, सुषमा सबकी पसंत निर्मा. परंतु खरा निर्मा जर पाहिलं तर अमिताभ बच्चन आहे. सत्य पे सत्तामध्ये हेमा मालिनी सोबत काम केलंय. सिलसिलामध्ये रेखा सोबत काम केलंय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर जंजीरमध्ये जया भादुरी सोबत काम केलंय आणि राजकीय करिअरमध्ये सुषमा स्वराज यांच्यासोबत काम केलंय. म्हणजे खरा बच्चन निर्मा आहे आणि खरा निर्मा बच्चन आहे. वाह, काय उपाधी दिली इशादभाई यांनी. हा चेंडू आपण पाहतोय फॉलो स्वीप करायचा होता, परंतु या ठिकाणी धड पडले. त्या ठिकाणी पाहतोय की लेंथ मिस झालेत. खरं तर ओमकार कुलकर्णीकडे यांच्या पाहिलं ना तर अप्रतिम फटके खेळण्यासाठी हा खेळाडू बनलाय. घरच्यांनी देखील वेळ दिलाय, घरच्यांनी देखील साजच केले. परंतु आज माझ्या धाराशिवसाठी सागर चषक जिंकायचं आहे. भलं काही होऊन द्या, मला ही ट्रॉफी जिंकायची आहे. धडपड चालू आहे इशादभाई. आणि 1 चे 2 झाले, 2 चे 3 झाले. 4 समर्थक वर्णून पाहतात. लॉफ्टेड शॉट लॉग ऑफ मध्ये खेळाडू डाऊन दी बॉल आणि संपलाय खेळ. जावं लागेल बाहेर. समीर बिरादर यांनी पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानावरती संदीप पवार पॉवर ऑफ पवार सिद्ध करतोय. फलंदाजीमध्ये अर्धशतक झळकवलंय. क्षेत्ररक्षण करताना मात्र विकेट प्राप्त केले आहे. भारताचा हिमालय संकटात सापडल्यानंतर महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून पवार त्या ठिकाणी उभा राहिलाय आणि फलंदाज मात्र होतोय बाद. पण या ठिकाणी विचार करता सोलापूरचे दर्शक आहेत आणि सोलापूरचे प्रेक्षक आहेत, परंतु आमचे काही भाई देखील बसलेत खाली. बैठक, भारतीय बैठक घेऊन हजरत या ठिकाणी बसलेत. काय विचार असेल डोक्यात ते त्यांनाच माहिती आहे. आज नक्कीच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे सहकारी मित्र मॅन फ्रॉम इचलकरंजी नुकतीच ज्यांनी स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देखील पटकावलाय. छोटा पॅक बडा धमाका महेश मस्के
हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज त्यांचे सहकारी जावेद सिंधी या मैदानावरती आले होते. त्यांनी देखील आज संधीचं सोनं केलं होतं. महेश देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकाश चव्हाण आलेत फलंदाजी मार्कवर. मॅन फॉर माचेगाव आज आयकॉन आहे. पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप झाले, परंतु हा महत्वाचा सामना आहे. आकाश चव्हाण समोर. हो उसळी घेणारा चेंडू अगदी उंच उसळ आहे आणि पंचाकडे आपण या ठिकाणी पाहतोय. पंचाकडे पाहिले आणि पंच कळवतात. पंचचा रिव्ह्यू या ठिकाणी आहे. पंचाचा तुमचा आहे का बॅटर टीमचा आहे? बॅटर टीम की पंच? तुमचाच रिव्ह्यू आहे का? बर. इट्स वाईट बॉल आणि वन बॉल्स देखील या ठिकाणी येईल आणि अतिरिक्त धाव देखील येईल. अतिरिक्त उंच आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम या ठिकाणी चेंडू टाकला या ठिकाणी. आकाश चव्हाण या नावाची चर्चा आचेगावमध्ये आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बाहुबली बॅटर म्हणून फलटण तालुक्यातील बरडचं मैदान पट्ट्याने दळून सोडलं होतं. कर्नाटकचं मैदान असो किंवा बारामतीचं, हे खेळाडू अतिशय उत्कंठवर्धक आहे. आज या नावाची चर्चा होऊ शकते. फटकाचा पदार्थ आहे. उंच 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 गेलाय. षटकार आलाय की काय? अरे लकानं काय झालंय तिथं? एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावासाठी घरट काय निर्णय? थोडस पाठीमागं सरता का थोडं मित्रांनो? थोडस पाठीमागं सरका. आपली स्पर्धा आहे आणि आपलं धाराशिव आहे, त्यामुळं सर्वांनी पंच सामना थोडस थांबवा. पंच सामना थोडं थांबवा. इथं दोन्ही संघाचं नुकसान होऊ शकतं. थोडं पाठीमागं सरका. लेन आहे 1 फूट. जिथं मांडी घातली ना, थोडीशी मागची मांडी तयार करा. घ्या 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 लवकर घ्या. चेक करतोय आम्ही बर का मित्रांनो. थोडस पाठीमागं सरका. आम्ही ऐकलंय, आम्ही 6 राज्यामध्ये काम केलंय मुन्नाभाई. आम्ही ऐकलंय धाराशिवची माणसं ऐकतात आणि धाराशिवची माणसं एका शब्द होते तर लगेच या ठिकाणी पहा. त्या ठिकाणी ज्यांना कळलं त्यांना लगेच पाठीमागे सरकलेत. सरकले का? उगच गाणं आलं नाही. अहो सरकून बसा की नीट. गाणं पण आलं त्यामुळेच आलंय. अहो धाराशिव आलं. डीजे मास्टर काय जबरदस्त आपण या ठिकाणी पाहतोय. ऑन द वे पाहतोय आणि रिझल्ट आपल्या स्क्रीनवर येतोय आणि या ठिकाणी अप्रतिम वर्क आणि जबरदस्त या ठिकाणी. डीजे 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 सबर करो, मैदान के अंदर फोकस करो वरना 1 लाख रुपए वापिस करो. मित्रांनो अप्रतिम शेव केलाय. जबरदस्त आहे, पण टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 धावा मात्र या सौरभ बिराजदार. दबाव मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता. अंगाला लागलाय. आता मला असं वाटतं एसटी रक्षक आणि फ्लाय स्लिपर असणारच. सर्व खेळाडूंना वकील झालेत. वकील नेहमीच सांगतात तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. सगळं काय गोष्टी आहे. संदीप राठोड देखील आहे. संदीप राठोड म्हणजे प्रत्येक गोष्ट संदीप राठोड यांना वाटते की विकेटच म्हणजे बॅटला लागूनच आलाय की काय, दबाव टाकायचा. संदीप राठोड अगदी उंची कमी आहे पण कीर्ती महान आहे त्यांची. संदीप राठोड 11 वर 1. ओ फटका चांगला आहे. लॉग ऑफला ठोकलाय. अगदी 1 टप्पा खात नाहीये. षटकार आलाय. 6 धावा. डीजे डीजे डीजे. ओ मित्रांनो थोडस सरका. ओ गोन्या पाटील, सुका पाटील नाही गोन्या पाटील, थोडस पाठीमागं सरका थोडं. धाराशिवकर आम्ही खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामधून देखील विनंती करतो. थोडंसं सामना आपला आहे, स्पर्धा आपली आहे. थोडंसं सहकार्य करा कारण क्रिकेट खूप फास्ट झाले. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ड्रॉपच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत. त्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये देखील चांगली सावध सुरुवात झाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा थोड्याशा रोखलेल्या आहेत. 1-17 लॉस ऑफ जस्ट 1. आमचे कॅमेरामन मला वाटतं आज हार्दिक पांड्या दिसत आहेत तिथून. संध्याकाळी हार्दिक खेळायचंय. टॉपिक आपण या ठिकाणी 1-7. यस टॉपिक वरती देखील आमच्या नजरा आहेत.
कॅमेरामनच्या भूमिकेत कॅमेरामन कमी आणि हार्दिक पांड्याचा लुक जास्त वाटतोय. त्या हार्दिक पांड्याला सर्व काही भेटलंय. याला अजून एकाची प्रतीक्षा आहे. त्याला एक सोडून दुसरी भेटली आहे, दुसरी सोडून तिसरी भेटेल, पण ह्याला एक पण भेटली नाहीये. भेटेल 24 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 69. बॉल रिमेनिंग 24, रन्स रिक्वायर्ड 69. दोन्ही आयकॉनवर जर 69 धावाची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 69 धावाची लक्ष. समोर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दास आलेत. दासनं करामत केली आज. हो नाहीये, अगदी उजव्या स्टेजला थोडेसे बाहेर गेले आणि त्यानंतर मोठा फटका खेळायच्या नादात आपण या ठिकाणी पाहतो बीट. या ठिकाणी आपण पाहतो की इर्षाद भाई कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका, त्यानंतर चौकार, एक सिंगल डबल घेणं. प्रत्येक मॅच आपण या ठिकाणी पाहतो षटकाच्या सहाय्यानं तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये. प्रेझेंट ऑफ माइंड तुम्हाला चौकार घ्यावा लागेल, षटकार घ्यावा लागेल, सिंगल घ्यावा लागेल, डबल घ्यावा लागेल. 17 धावा धावपलकावर लागलेत. 23 चेंडू आणि 69 हवे आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहे आशिष. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड, पुढे येण्याचा प्रयत्न, बॅटची कड, झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज होतोय बाद. जावं लागेल बाहेर काढणं. आज खऱ्या अर्थानं घरच्या मैदान अनेक प्रेक्षक सगळ्यांची पावलं मात्र या मैदानाकडे येऊ लागले आहेत. कारण सगळ्यांना माहिती आहे आज धाराशिवचा संघ बऱ्याच दिवसानंतर सागर चषकमध्ये खेळतोय, फायनलला पोहोचलाय. जेव्हा जेव्हा एखाद्याच्या कानावर बातमी पडली की धाराशिवचा संघ फायनलसाठी पोहोचलाय, आज सगळ्यांनी आपापल्या घरच्या टीव्ही बंद केल्यात, पण मैदानाकडे आलेत. कारण फक्त आपले चॅम्पियन, आपले खेळाडू यांना चॅम्पियन होण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांची पावलं मैदानाकडे आज आलेत. नक्कीच दरवर्षीपेक्षा जास्त गर्दी यावर्षी याच्यासाठीच आहे की धाराशिवचा संघ या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना खेळतोय. आमचे प्रेक्षक जर्सी क्रमांक 18 विराट कोहलीची जर्सी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भारत की आन है, भारत की शान है, भारत का स्वाभिमान है, शतकों का आंकड़ा जिनका मान है, विराट कोहली भारत का सन्मान है. ऋषी आडाटराव आलेत आज. खऱ्या अर्थाने यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे. गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजीमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. हा धाराशिवचा स्पीड गन आहे, पण तो फलंदाजी आता करावं लागेल. 17 खतरा झालाय ऋषी आडाटराव. हो, पहिला चेंडू अगदी ब्लॉकल पद्धतीने चेंडू टाकलाय, खोदून काढलाय त्याला. शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये गेलाय आणि एक धाव मात्र भेटली. 17 होत्या 2 बाद, पण आता 18वर 2 अशी अवस्था आहे. आता जवळपास प्रत्येक षटकामध्ये रिक्वायर रन रेट जर आपण पाहिलं तर जवळपास 19 ते 20 धावा आहे. म्हणजे थोडासा सामना लोड केलाय. सुरुवातीच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवता आल्या नाहीत. मातब्बर फलंदाज होते. सौरभ बिराजदार जोपर्यंत मैदानावरती आहे, खेळपट्टीवरती आहे, त्याच्याकडे ती ताकद, ती क्षमता, एक हाती सामने फिरवण्याची क्षमता आहे. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आशिष दासची जी गोलंदाजी आहे, आतापर्यंत 9 चेंडू टाकलेत, 10 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. आशिष दास कोशिश चांगली चालली आहे, पण समोर सौरभ बिरादर देखील तेवढ्यात ताकदीचा फलंदाज आहे. हा चेंडू उजव्या स्टेजवर खूपच बाहेर आहेत. पंच गौतरी व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र दबाव आहे या ठिकाणी. गोलंदाजावर देखील दबाव आहे आणि फलंदाजावर देखील दबाव आहे. कारण हक्काची स्पर्धा, मानाची स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळताना दबाव येणार आहे इशाद भाई, पण या दबावाला झुगारून जो चांगला खेळ केला तो मात्र या ठिकाणी यशस्वी होणार आहे. वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकाची बदलते, पण वेळेवर चांगुलपण घेणारा तो मात्र या ठिकाणी महान होईल. यावेळी मात्र फटका तर खेळायचा होता समोरच्या दिशेने, पुन्हा फटका जातो पॉईंटच्या दिशेने. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाईल. आता संघर्ष खूप मोठा आहे. एका धावेने फरक जास्त पडणार नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल. नुकतंच आपण किनवटच्या स्पर्धेमध्ये पाहिलं, चेसिंग करताना 30 चेंडूमध्ये 92 धावांची आवश्यकता होती आणि त्या ठिकाणी माजीद सारख्या एका फलंदाजानं तो सामना, तुम्ही चार्ज केला सामना आणि सांगितलं की इथून पुढे 15 षटकार मारायचे, तर त्या पद्धतीने तर षटकारांची गरज आहे. षटकाची भाषा बोलावं लागेल, त्यासोबत विकेट देखील हातात ठेवावी लागेल. 20वर 2 अशी अवस्था धाराशिवच्या खेळाडू. हो, पुन्हा एकदा हा चेंडू अगदी निघून जाईल की काय. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावासाठी घरटं सोडलंय. महाराष्ट्र पोलीस यांनी घरटं सोडलंय आणि महाराष्ट्र पोलीस यांनी एखादा निर्णय घेतला ते मागे वळून पाहतच नाहीये. मग एखाद्या चोराला पकडण्यासाठी, एखाद्याला बदडं मारण्यासाठी किंवा पाऊल जेव्हा पुढं पडतं ना, महाराष्ट्र पोलीस पाठीमागे पाऊल घेत नाहीये. 22 धावा 2 बाद 22. शेवटचा चेंडू मित्रांनो, अत्यंत महत्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच समोर महाराष्ट्र पोलीस आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये चांगल्या पद्धतीनं तपास केलाय, परंतु फलंदाजी इथं हा चेंडू मात्र डाव्या एसटीच्या थोडासा बाहेर चेंडू आहे का पाहावा लागेल. पंच थोडंसं आपल्या जागेवरून हल्लेत. 1 धाव मात्र घेतले त्या ठिकाणी. पंचांचा इशारा मात्र इट्स अ व्हाईट बॉल कॉल. 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 24 धावा 2 बाद 24 अशी अवस्था आहे मित्रांनो. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. ज्या पद्धतीने सुनील गावस्कर यांचं वाक्य आहे की मिसफिल्डवर धाव घेण्याचा प्रयत्न करू नका. मी नेहमी सांगतो, मिसफिल्ड आणि मिसकॉलवर प्रयत्न करू नका. मिसकॉलवर जर एखादा चुकीचा मिसकॉल आला आणि त्याच्यावर तुम्ही कॉल केला,
मग घेण्याचं देणं पडू शकतं, मग अंग भरून मार देखील खावा लागतो. 24/2. हो, आणखीन एक चांगला फुललेचा चेंडू अगदी पॅटला गुंगारा देत निघून चाललाय. डॉट चेंडू आलाय. सौरभ बिराजदार देखील प्रश्न विचारतोय. हा चेंडू काय जबरदस्त चेंडू टाकलाय दास यांनी. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं समाप्त होतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज मात्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी स्टेडियमवरती आपण पाहतोय प्रेक्षकांचा अभूतपूर्व असा उत्साह आहे. एकूण जर आपण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 62 धावा, म्हणजे कमीत कमी 9 षटकार. 18 चेंडूमध्ये 9 षटकार, ती ताकद मात्र असणारे फलंदाज आहेत. परंतु समोरचे गोलंदाज सुद्धा काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. 2 मातब्बर, 2 दिग्गज, 2 दादा संघ. एका संघाचं म्हणणं आहे नाद करा पण आमचा कुठं, दुसरा संघ नादाला आमच्या लागू नका. जवळपास जर आपण पाहिलं तर 7,886, क्षमा असावी अजून 4 जण गेटमधून आत येत आहेत. 7,890 प्रेक्षक. कमी जास्त असले तर मोजून सांगा. 6 वाजेपर्यंत मी इथंच आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर आपण पाहतो त्या समालोचन ठिकाणी कक्षामध्ये सचिन टापरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या सायकल आणि एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सचिन टापरे यांचं या ठिकाणी सागर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 62 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, वेळ संपली नाहीये, शर्यत अजून संपली नाहीये, कारण अजून मी जिंकलो नाहीये. 18 चेंडू 62 धावे आहेत. हो, चेंडू लागलाय, चेंडू लागलाय. थोडासा चेंडू आदळलेला चेंडू होता. थ्रो देखील या ठिकाणी केलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु मिळणार नाहीये. या ठिकाणी ऋषी आढळराव पंच बघा लागलाय का ऋषी सर, आहे ना? ओके, हा. मर्द को कभी दर्द नहीं होता. महाराष्ट्र पोलीस आहेत. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपला महाराष्ट्र पोलीस हा, उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतोय गर्दीतला. क्या बात आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहतो सौरभ बिराजदार. आपण या ठिकाणी पाहतोय की धाराशिव जिल्हा आणि तुळजापूरचा हा खेळाडू आहे. अनेक मैदानं गाजवलेत. आज खरं तर हजारो लोक आज सौरभ बिराजदार यांना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. म्हणजे आज संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. 17 गेम. ओ आखूडच्या टप्प्याचा चेंडू त्याला केलाय पूल आणि चेंडू झालाय गुल. पट्ट्यानं कार्यक्रम केलाय, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोर जर आपण पाहिलं तर तेरणा बँकेच्या वरती जे डिजिटल स्कोर कार्ड आहे या स्पर्धेचं साईड स्क्रीन वरती आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, 81 मीटरचा षटकार. कॅमेरामन समोरचा साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा, अजून थोडासा झूम करा. समोर साईड स्क्रीन वरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन सौरभ, 81 मीटरचा षटकार. कॅमेरामनला पण भेटला नसेल हा कॅमेरा. आणखीन एक हा तर जबरदस्त खेळलाय. 2 ला 2 ठोकलेत. सौरभ बिराजदार सांगतोय. आपण या ठिकाणी आदरणीय सचिनजी टापरे साहेब आपण या ठिकाणी आला आणि षटकारला सुरुवात देखील झाली आहे. आदरणीय सचिनजी टापरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी युनिक स्पोर्ट परांड्याचे सर्वेसर्वा अल्ताबाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान करतोय. आता वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. मी नेहमी सांगत असतो इशादभाई, एखाद्याची वाट लावायची असतात वाट पाहावी लागते, त्यानंतर वाट लावली जाते. सौरभ बिराजदार यांनी वाट पाहिली, आता वाट लावायचं काम चालू आहे. 15 चेंडू आणि अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू लागोपाठचा परंतु यावेळी 1 बाउन्स सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. सौरभ बिराजदार इज ऑन फायर. हो, आता बाबा काय खरं नाही. आता मला असं वाटतंय खिशातली पाकिट जवळपास त्यात 5, 10, 15, 20, 25, 30 हजार असतील खिशातलं काढलेत. आणि आता जाऊन आता बघा मोठू मिया, आता काय छोटे मिया तर छोटे मिया, बडे मिया, सुभान अल्लाह. बराच वेळ मला वाटतंय सौरभ शांत होता. जंगलामध्ये शांतता आहे याचा अर्थ असा नाही की जंगलामध्ये वाघ नाहीये. कदाचित वाघ झोपला असेल आणि तो झोपलेला वाघ मात्र मैदानावरती जागा झालाय. 2 चेंडूवरती 2 षटकार आणि 1 चौकार आल्यानंतर मात्र मला वाटतंय गोलंदाज सुद्धा अतुल चौधरी हा सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानंही बरेचसे उन्हाळे पावसाळे क्रिकेटच्या मैदानावरती पाहिलेत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका खेळलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. पुन्हा चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार. काय जबरदस्त फटका सजवलाय. 2 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार आलेत.
जबरदस्त फटका, 2 षटकार आणि 2 चौकार, म्हणजेच काय झोपलेले जागा केलेत या फलंदाजाने. आज सौरभ बिराददार हिरो बनण्याची संधी आहे आणि ती संधीचं सोनं करेल का? 13 चेंडू आणि अजूनही 41 धावा हव्यात. सामना संपला नाहीये. स्वच्छ भारत अभियान गरज नव्हती. प्रेक्षक, आता प्रेक्षक आपण पाहतोय प्रेक्षक फलंदाज झालेत. कधी प्रेक्षकांना फलंदाज होतात, कधी आपण पाहतोय गोलंदाज होतात आणि कधी पंच होतात, कधी कॉमेंटेटर होतात. ये अगदी. पब्लिक है, पब्लिक ये सब जानती है. अगदी बरोबर सांगितलं. आता निम्म्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना वाटत होतं 2 षटकार आलेत, 2 चौकार आलेत, म्हणजे शेवटच्या चेंडूवरती सौरभनं 1 धाव घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, स्ट्राईक ठेवायला पाहिजे होता. 12 चेंडू 41 षटकारांच्या भाषेत कमीत कमी 6 षटकार. सलीमभाई, मी नेहमी सांगतो की प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. क्रिकेटचं मैदान असू द्या नाहीतर आयुष्याचं मैदान असू द्या, प्रत्येक गोष्ट वेळेत झाली पाहिजे. पीक जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि परीक्षा झाल्यानंतर केलेला अभ्यास आपल्याला उपयोगाला येत नाही. जे काय करायचंय पुढच्या 12 चेंडूवरती चेहऱ्यावर स्मित असे देखील आमचे मान्यवर आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असे आहे, कारण ही स्पर्धा महत्वाची आहे. आपल्या धाराशिवच्या ऐतिहासिक स्पर्धा आहे. इर्शादभाई, तुम्ही सर्व काही सांगितलं, पण एक सांगा की लग्नाचं देखील सांगा, लग्नाचं देखील वय आहे. आता इंदोरीकरांच्या भाषेत सांगायचं झालं ते राहिले ते आता राहिलेच. राहिले म्हणजे आता काय? खूप काळ कठीण आहे, कारण भारताची अर्थव्यवस्था पाहिली, भारताची लोकशाही पाहिली, ज्या दिशेनं भारत देश वाटचाल करतोय त्या दिशेनं युवकांचं भविष्य खरंच खूप धोक्यात आता आहे. समोरचा हा युवक म्हणतोय की इंदोरीकर महाराजचं सोडा, सूत्रांच्या हवाले माहिती मिळते का बघा, पोरांना एखादा काय वेगळं तसं काय. पण मित्रांनो, भिवू नका, तुमचं देखील होऊ शकतं, होईल, काय अडचण नाहीये. 12 चेंडू आणि 41 धावा हव्यात आणि सामना सौरभ बिराददार यांनी आपल्या हातात घेतलाय आणि एकदा हातात घेतलेली सूत्र कामाव मार्गी लावलीच पाहिजेत आणि नक्कीच. त्यासाठी जर प्रयत्न करतात. पाहिलं तर आयोजन समितीमध्ये आपण पाहतोय सचिन लोखंडे असतील आणि बक्षीस दात्यामध्ये सचिन शिंदे सर असतील, सचिनजी टापरे सर असतील, म्हणजे या नावाला सुद्धा महत्व आहे. अगदी जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा गॉड ज्याच्या नावामध्ये सचिन तेंडुलकर. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. समीर बिराददार आलेत समोर, आपण पाहतोय ऋषी आडाटराव. चांगला सामना होईल दोघांमध्ये. फटका चांगला आहे, अगदी ठोकलाय बाहेर. या पट्ट्याकडे ताकद आहे आणि ठोकलाय लांब लांब लांब, खूपच लांब. थँक्यू डीजे. कुणाच्या पायात कुणाचे मोजे षटकार मारलाय ऋषी सरांनी, परंतु इकडे मात्र सेल्फी होतोय सौरभ सोबत. बराबर आहे, ये असंच आहे ना, असंच आहे. अवघड जागेचं दुखणं इर्शादबाई आहे, कुणाला समजणार नाही. आता बाबा मोबाईल चालतोय का? मोबाईल सेल्फी घेतलाय. अरे घेतलाय सेल्फी. आज मात्र काय झोपत नाही बाबा, स्टेटसला फक्त सौरभ बिराजदार झळकणार आहे. समोर मात्र ऋषी. ज्युनियर गौतम पाटील. पहिल्या चेंडू षटकार आला, तर आता सामना सूत्र पुन्हा एकदा बदललंय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 35 धावा हव्या आहेत. 11 चेंडू 35 धावा. अगदी खूपच बाहेर आहे, अगदी जाईल निघून. अवांतर धाव, पंचाचा हात समांतर धावा मिळतील अवांतर. आणि मित्रांनो, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आतापर्यंत अवघड वाटणार सामना आता जवळ वाटायला लागलाय. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, अजूनही धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 34 धावाचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. 11 चेंडू. आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती नजर टाकली तर 11 चेंडू आणि धावा बनवायचे त्यात 34. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त षटकार ठोकलाय. डीजे काय जबरदस्त फटका आपण या ठिकाणी पाहतोय. महाराष्ट्र पोलीस चर्चेत आहेत. या महाराष्ट्र पोलीसनं अनेक मैदानं गाजवलेत, परंतु खऱ्या अर्थानं काय फटका सजवलाय आणि या पट्ट्यानं कार्यक्रमच केलाय. म्हणतात ना, आपल्या टप्प्यात आला तर आम्ही कार्यक्रमच करतो. कार्यक्रम लावलाय आणि कार्यक्रम केलाय. वेळ वाचवा. आता प्रेक्षक आज जाऊ नका, मॅच तापलीये. हॅलो, ए जोग्या भावा, आता परत लागोपाठचा आत गेला. थांबा तिसरा इथे. षटकार जर आला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अल्ताफ मुल्ला, युनिक स्पोर्ट परांडा ऐक ना यांच्याकडून. भावा, आता दोनदा आत गेलाय, तिसऱ्यांदा आत गेला ना, सगळी तुला बाहेर काढतील. मॅच चांगली चाललीये, कार्यक्रम दुसरा लावू नको, आता जाऊ नको. या षटकासाठी पारितोषिक आता येणार आहे. लहानसा चिमोड देखील आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी अजिंक्य अडसूळ यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 10 चेंडू 28. ओहो, हा ही चेंडू उजव्या असतील खूपच बाहेर. 10ला आता 27 हवेत.
सामना इर्शाद भाई होता कुठं, सामना आलाय कुठं. यालाच म्हणतात क्रिकेटचं मैदान आणि आयुष्याचं मैदान बदलायला वेळ लागत नाहीये. मित्रांनो, वेळेवर सर्व काही गोष्टी करा. नक्कीच दोघ जण शांत होते, परंतु सौरभची फलंदाजी पाहून आता ऋषी आदतराव ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. खरबुजे को देखकर तरबुजा रंग बदल रहा है. ओहो, इथं चांगला चेंडू टाकलाय, कमबॅक केलंय, थोडं का असेना कमबॅक मात्र पाहायला मिळतंय. आता मला असं वाटतं की प्रत्येकच बॅटनं या षटकातील धावा यायला लागल्यात, तर यावेळेस सिंगल डबल देखील चालेल, परंतु या ठिकाणी प्रेझेंट ऑफ माइंड महत्वाचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय आपला पार्टनर देखील तेवढ्या ताकदीचा आहे. सिंगल घ्या, त्याला स्ट्राईक घ्या, तर पार्टनरशिप महत्वाची आहे. 9 चेंडू आणि 27 धावा आहेत. प्रत्येक चेंडूवर 3 धावा हव्या आहेत. मित्रांनो, सामना संपला नाहीये, कारण समोर आहे समीर बिराजदार. फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू मध्ये लॉलीपॉप होता, थ्रो देखील झालाय. पंचाचं बोट आकाशाकडं, म्हणजे झाली चूक आणि मोठी चूक आहे. OUT. सौरभ बिराजदारच्या चेहऱ्यावरती पसरली आहे निराशा. फटका मोठा घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु इथं जर पाहिलं तर आपण बाद होऊन परतोय. सौरभ बिराजदारच्या खेळीची संपुष्ट इथं. सौरभ बिराजदार बॅक टू पॅव्हेलियन. झालंय का आपण या ठिकाणी ऑनस्क्रीन पाहूया. पहिल्यांदा क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, फुल टॉस चेंडू होता अगदी कमरेच्या खाली, पण या ठिकाणी मिसफिल्ड झाली संदीप पवारकडनं आणि त्यानंतर उचलला आणि थ्रो टाकलाय. शेवटच्या सणी लढला सौरभ बिराजदार. मित्रांनो, सौरभ बिराजदारची खेळी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम फटकेबाजी केली आहे, कारण आज खेळाडू लढलाय, पण अजूनही ऋषी आडतराव मैदानात आहेत आणि आता वेळ बदलायला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. 2 षटकार आले, त्यानंतर मॅच बदलली आहे. 8 चेंडू आणि 27 धावा हवेत. खास करून महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धा गाजवणारा, बऱ्याच वेळा कोलकात्यामध्ये अनेक स्पर्धामध्ये आपलं प्रदर्शन करणारा मॅन फ्रॉम केज गणेश माने हे देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ते देखील ऑनलाईन सामन्याचा आनंद घेत आहेत. मी सलीम तुम्हाला आत्ताच सांगितलं की आज संपूर्ण मराठवाडा ऑनलाईन आहे, कारण मराठवाड्यातली एक मोठी स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय आणि कहाणी में ट्विस्ट आहे. गणेश माने यांनी देखील युनिक स्पोर्ट परांडा आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. 8 चेंडू 27 धावा हव्या आहेत. मित्रांनो, वेळ बदलायला वेळ लागत नाही. कधी सामना आज सोलापूरकडं तर कधी सामना मराठवाड्याकडे येतोय. मराठवाड्याची स्पर्धा, मराठवाड्याची ट्रॉफी आपण या ठिकाणी धाराशिवच्या या मैदानात या पहिल्यांदा सागर चषक मध्ये धाराशिवचे खेळाडू खेळतात. अभिमान आहे आपल्याला की आपण धाराशिवकर आहे आणि धाराशिवकर आहे. हा सामना जिंकतील का? कारण आता प्रणव बारकुल आलेत फलंदाजी मार्कवर. 8 चेंडू 27 धावे आहेत. टेन्शन मध्ये सोलापूरकर देखील आहेत, टेन्शन मध्ये मराठवाडकर पण आहेत. अगदी हा फटका आपण या ठिकाणी पाहतोय. खेळून काढा एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये चेंडू निघून जाईल का? हो, एक धाव तर घेतली आहे. ऋषी यांनी सांगितली नाही, थांब, तू थांब, मला लढायचंय, मला संघर्ष करायचा आहे. या चेंडूवर फक्त एक सिंगल आहे, अजून सामना संपला नाहीये. 6 चेंडू अजून 7 चेंडू आणि 27 धावा याच बनवायच्या आहेत आणि या बनवाव्याच लागतील. नक्कीच मला वाटतं की 7वा चेंडू हा सुद्धा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका जर आला तर, कारण नॉन स्ट्राईकचा सुद्धा फलंदाज जर आपण पाहिलं तर प्रणव बारकुल यानं कळम मध्ये एकदा 6.3 षटकामध्ये 157 धावा चेस केलेला हा प्रणव बारकुल खेळाडू आहे. 7 चेंडू 26 धावे हवे आहेत. हा महत्वाचा चेंडू आहे, दोन्ही संघासाठी महत्वाचा. 7ला 26 हवे आहेत. फटका चांगला आहे, अगदी लांब. हो, षटकार आलाय अगदी. हॅलो, पैसे तुला किती द्यायचे इकडे आणून दे इकडं. चला, याच्यानंतर त्याचे कोण समर्थक आहे थोडस लक्ष द्या. आता महत्वाचा सामना आहे, आतमध्ये जाऊ देऊ नका. इर्शाद भाई, मला काय वाटतंय ह्याचा स्पॉन्सर दुसराच कोणतरी असेल. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ. काय लका बाब लका, ऐकलं का माझं? मॅच चांगली आहे, थोडासा वेळ जर गेला ना, बॅट्समॅन जो गरम होतो ना तो थंड असतो. आपण बघितलंय अफगाणिस्तानचा सामना बघितलाय, आपण इंग्लंडचा सामना बघितलाय. आपलं नुकसान, पोरगा येऊन पण पैसे घेऊन गेला का? देऊन गेला. 6 चेंडू आणि 20 धावा हवेत. 6 चेंडू 20 धावा आणि 6 चेंडू 20 धावा होऊ शकतात. आम्ही पाहिलेत 6 चेंडू 20 धावा. आज खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो, जिंदगी की राह कभी आसान नहीं होता इरशाद भाई, जिंदगी की राह कभी आसान नहीं होती, बिना संघर्ष के यहाँ कोई महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े का घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आज तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष तुम्हाला आज विजयी करून देईल का?
प्रत्येक धाव 10,000 पेक्षा, मला तर वाटतं 10,000 पेक्षा ही ट्रॉफी महत्वाची आहे. धाराशिवची ट्रॉफी धाराशिव मध्ये ठेवायची आहे. पैशाला आज आपण पाहतो की किंमत नाहीये. लाखो करोडो कमवणारी माणसं तुमचा खेळ पाहण्यासाठी आपण पाहतोय उभे आहेत. हे क्रिकेट आहे. या क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेटनं भरपूर काय दिले. 6 चेंडू आणि 20 धावे हवेत. सामना महत्वाचा आहे. काय होईल? प्रणवच्या प्रत्येक षटकारासाठी श्याम आप्पा जागेदार यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि आयकॉन खेळाडू गणेश माने, जर प्रणवनं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आयकॉन देखील या ठिकाणी महत्वाचा आहे. या आयकॉनची देखील चर्चा देखील महत्वाची आहे. अत्यंत महत्वाचं आपण या ठिकाणी पाहतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील एक जबरदस्त गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. अजिंक्य अडसूळ यांच्याकडून पारितोषिक घेतोय. प्रणव बारकुल यांनी जर हा सामना जिंकून दिला तर 5,000 रुपये देण्यात येतील. आता मात्र धाराशिववाले उतरलेत. मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. टाळ्या झाल्या पाहिजेत. अल्ताबाई मुल्ला यांच्याकडून देखील 5,000 रुपये. जर सामना जिंकून दिला तर 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू. ओहो, या ठिकाणी धाव घ्यायची आहे. सॅक्रिफाईड केली या ठिकाणी विकेट. ओहो, विकेट आली आहे. पण जावं लागेल बाहेर. आता ऋषी फक्त म्हणतोय मी एकटा पास, मला लढायचंय, मला संघर्ष करायचा आहे. आज संघर्ष योद्धाच्या भूमिकेत कोण आहे तर ऋषी आडाटराव आहे. नक्कीच हजारोंचा जबाव समोर असतो बंदोबस्तामध्ये जर गेल्यानंतर. आणि तिथं साहेबांचं एक वाक्य असतं, त्यांच्या हातामध्ये काठी असते, मी एकटा पास. समोरचा जमाव सुद्धा त्या एका काठीच्या समोर. आज काठीच्या जागी बॅट आहे. सामना जर ऋषी आदटराव यांनी जर जिंकून दिला तर महाराष्ट्र पोलीस परम जाधवर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. परम जाधव यांचा व्हिडिओ 200, मला असं 200K लोकांनी पाहिलाय. त्यांच्या मुलाचा व्हिडिओ. खरं तर सागर चषक म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय राजेजी नागदे साहेब यांनी जी स्वप्न पाहिलं होतं, हे स्वप्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहतोय. जमलेले दर्शक आणि जमलेले प्रेक्षक, आम्हाला धाराशिवचं क्रिकेट पुढे न्यायचंय. जोडीला आपण पाहतोय तय्यबभाई मुल्ला, अल्ताफभाई मुल्ला असतील आणि त्यासोबत आयोजनामध्ये इम्रान पठाण आणि त्यासोबत सचिन भाऊ लोखंडे, लक्ष्मण यांचं या ठिकाणी उत्कृष्ट आयोजन मध्ये साथ. एक जबरदस्त बॅटल मात्र मैदानावरती. तब्बल जर पाहिलं तर पुढचे 5 चेंडू ठरवणार आहे 2 लाख की 1 लाख. लहू डोंबाळे एक्साइज पोलीस यांच्या माध्यमातून जर ऋषी यांनी 3 चेंडूला 3 षटकार ठोकले तर 3,000 रुपये. सन्माननीय गजाननजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू. कोल्हापूर मधील सगळ्यात टॉपचा खेळाडू आहे आणि मी नेहमी सांगतो, मारायचा असेल तर टॉपचा मारायचा, मार खायचा असेल तर टॉपचा मार खायचा. 4 चेंडू 20 धावा. अजूनही सामना जिंकला, अजूनही सामना संपला नाहीये. या सामन्यामध्ये अजून भरपूर काही आहे मित्रांनो. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. ऋषी स्वतःला सांगावं लागेल, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाहीये. 4 चेंडू आणि 20 धावा आहेत. अत्यंत महत्वाचा सामना, काटाकीर सामना आपण पाहतोय. एका बाजूला ईसा 11 सोलापूर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मातोश्री 11. सन्माननीय गजाननजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मात्र पुन्हा आपण पाहतोय सलगचे 3 चेंडू डॉट टाकलेत. कार्लोस ब्रॅथवेट आपण या ठिकाणी या ठिकाणी ऋषी आडाटराव. मोकेच्या श्रेणी मात्र या ठिकाणी 10 चेंडू 21 धावा. 3 लगातार आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर लगावरचे 2 डॉट. परंतु या रोहित खांडेकर यांनी कमाल केली. कोल्हापूरचा टॉपर गोलंदाज आहे. फटका जबरदस्त आहे. उंच माझा झोका, षटकार आलाय. सामना मात्र आता मला वाटतंय अशा परिस्थितीमध्ये आहे की गोलंदाजाला सूचना असतील, परंतु टॉपचा गोलंदाज आहे. इथं नो बॉल किंवा वाईड बॉल, एखादा नो बॉल एखादा वाईड बॉल सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो. परंतु गोलंदाज रोहित खांडेकर, मॅन फ्रॉम कोल्हापूर. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता तेवढा झणझणीत त्याने असा आहे. अरे दाद्या, तुझ्या ती 3दा जाण्याने 5 मिनिटं सामना थांबलाय. त्या 5 मिनिटात यानं 3-4 षटकार मारले असतील. आता तू फलटणकडे बारामतीकडे घावला ना, तुझा कार्यक्रमच करतो. तू ये तिकडं. 72 2 चेंडू 14 धावा आहेत. परंतु अजून देखील चमत्कार होऊ शकतात. क्रिकेटमध्ये चमत्कार झाले. 2 चेंडू 17 सतीश पठार यांच्या बॅट मधून आला. एखादा भीमनो, एखादी वाईट चेंडू, वाईट एखादी धाव आली. काही घडू शकतं. घडवणारं पाहिजे. नशिबाची साथ जर असले तर अशक्य असणारी गोष्ट देखील शक्य होऊ शकतं. प्रयत्न इतकं करा की यशाला देखील पर्याय नाही, तुम्हाला मार्ग दिला पाहिजे. 2 चेंडू 14 धावा हवेत.
ओ हा चेंडू अगदी डॉट आणि यानंतर इसा सोलापूर जपर साटेन द टीम मात्र तयार आहे यावर्षीचं चॅम्पियन बनण्यासाठी. आता प्रेक्षक मात्र हळूहळू गर्दी कमी होते. मला वाटतंय सर सर्व प्रेक्षक समोरचे बसलेले आपण उभा राहावा. शेवटचा चेंडू टाकण्यापूर्वी जर ही गर्दी आपण मैदानावरची एकदा कॅमेरामॅनला संधी देऊया, कारण आता आपण पुढच्या वर्षी भेटणार आहोत. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू प्रयत्न फसलाय आणि त्या ठिकाणी संदीप राठोड डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि या वर्षीचा चॅम्पियन इसा सोलापूर संघ धरलाय. सागर चषक 2026 चा मानकरी जपर साटेन द टीम. धाराशिवचं हे मैदान आपल्या नावावर केलंय. अभिनंदन संघ आणि हार्ड लक. मातोश्री 11 धाराशिव 2-4 अगोदर फटके जर खेळले असते यदा कदाचित तर ऋषीच्या नावाची चर्चा धाराशिव मध्ये झाली असती, पण एकटा लढलाय वाघासारखा. अप्रतिम खेळ धावलाय ऋषी आडतराव यांनी देखील. नक्कीच जर पाहिलं तर मला वाटतंय सौरभ बिराजदारची विकेट या सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट आली. त्याच्यानंतर ऋषी आदतरावचे प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु आजचा मैदानावरचा सामना जर आपण पाहिलं नक्कीच जर पाहिलं तर आमचे डीजे मास्टर सुद्धा आता समालोचन कक्षामध्ये बसून बसून त्यांची सुद्धा बुद्धी पहा. कोल्हापूरच्या खेळाडूने सामना जिंकून दिल्यानंतर त्यांनी गाणं लावलंय मैं कोल्हापूरचे आई हूं. चला सर्व खेळाडू दोन्ही संघाचे खेळाडू कॉंग्रॅच्युलेशन. इसा 11 सोलापूर, हार्ड लक मातोश्री 11 धाराशिव. एका दृष्टीने जर हा सामना आपण पाहिला तर जो जीता वो सिकंदर लेकिन हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. वेल डन मातोश्री 11 धाराशिव. अगदी शेवटपर्यंत थरार आपल्याला पाहायला मिळालाय. चला थोडस समोरची जागा आमच्या कॅमेरामॅन साठी राखीव ठेवा. दोन्ही संघ कॅप्टन दिनेश माने, कॅप्टन दिनेश आपला संपूर्ण संघ घेऊन आपण समोर यायचंय. कॅप्टन दिनेश माने आपला संपूर्ण संघ घेऊन आपण समोर या. त्याचबरोबर इसा 11 सोलापूर, जफर साथी, जफर साथी, जफर भाई, समीर भाई, इसा सोलापुर आइए, थोड़ा जल्दी आइए.